उद्या नांदेडचा मुक्काम ठरल्यामुळं काल व्यंकटेशला, आपला जो हक्काचा आमचा कार्यकर्ता आहे, त्याला म्हणालो की एक व्याख्यान आयोजित होईल का, तर तो म्हणाला नक्की. आणि त्याने या व्याख्यानाचं इतक्या घाईमध्ये नियोजन केलं. त्यामुळं किती लोक आहेत यापेक्षा जे लोक आहेत ते सारे मला माझे आवडते लोक आहेत, माझ्यावर अनेक वर्ष प्रेम करणारे लोक आहेत आणि त्या प्रत्येकाच्या बद्दल माझ्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. आणि म्हणून अशा व्यक्ती या व्याख्यानाला आहेत याचा मला जास्त आनंद आहे. मला आठवतं की मागच्या वर्षी असाच मी 2 वर्षापूर्वी साने गुरुजींवर 100 व्याख्यानं देण्याचा संकल्प केला होता. आणि त्या यादीमध्ये पुन्हा नांदेड आलं आणि व्यंकटेशला म्हणालो की आता साने गुरुजींवर एक व्याख्यान आयोजित कर. आणि याच हॉलमध्ये आपण साने गुरुजींवर एक व्याख्यान आयोजित केलं होतं. नांदेड सर पण त्या व्याख्यानाला होते आणि मला अतिशय खूप छान वाटलं होतं त्यावेळी सगळ्यांसमोर बोलताना. तर तेव्हा फक्त शिक्षकच असावेत असं आपला अपेक्षा होती. नांदेड हे माझं अतिशय आवडतं गाव आहे. किंबहुना 20 वर्षापासून मी नांदेडशी इतका जोडलेलो आहे की कधीतरी इथल्या मतदार यादीत नाव टाकावं की काय, इतका मला मोह होता. कारण खूप इथले मित्र आहेत आणि खूप प्रेम करणारे लोक आहेत. महात्मा फुलेंच्या बद्दल काहीतरी करावं असं मला का वाटतं, किंवा महात्मा फुलेंचं इतक्या जन्मशताब्दी होतात, पण महात्मा फुलेंचीच जन्मशताब्दी साजरी व्हावी असं मला का वाटतं. यावर्षी 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर मी 1 जानेवारीला फेसबुकवर एक पोस्ट टाकली की नवीन वर्षाचा संकल्प महात्मा फुलेंना साजरं करूया. आणि बघता बघता अनेकांचे ते पटकन लक्षात आलं आणि सर्वत्र अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली. म्हणजे मला आनंद आहे की सोशल मीडियापासून सगळीकडे महात्मा फुले ज्या प्रकारे पसरत आहेत, तर ही खूप समाधानाची गोष्ट आहे. मी त्यासाठी 3 महिने अभ्यास केला. 3 महिने महात्मा फुलेंचं अक्षर ना अक्षर वाचलं. फुलेंवरची किमान 25 पुस्तकं वाचली आणि त्याच्या आधारे एक 68 पानाची PDF फाईल तयार केली आणि ती असं म्हटलं की लोकांनी ती वाचावी आणि त्याच्या आधारे व्याख्यान द्यावं. तर इतका चांगला प्रतिसाद मला मिळाला की कालपर्यंत 6000 लोक त्या ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि 1,000चे 6 ग्रुप आता मी कंडक्ट करतो आहे या मोबाईलमध्ये. म्हणजे 6000 लोकांच्या हातामध्ये ती किमान PDF फाईल आहे. ती फॉरवर्ड किती झाली असेल ते तर मोजता येणार नाही. आणि लोक मला कळवत आहेत की आमचं व्याख्यान झालं सर, मी इथे व्याख्यान दिलं. आज तर एक जण दिल्लीमध्ये व्याख्यान देऊन राहिला. एक पत्रकार आहे, तो म्हणला की त्या ठिकाणी मी बोलणार आहे, तर तो दिल्लीमध्ये ते व्याख्यान देऊन राहिले. ऑस्ट्रेलियामधल्या एक मराठी माणूस आहे, त्याने मला काल रात्री मेसेज पाठवला आहे की सर तुमची PDF मी वाचली आणि इथे आमच्या ऑस्ट्रेलियातल्या मराठी माणसांसमोर मी व्याख्यान द्यायचा प्रयत्न करणार आहे. हे काय म्हणजे मला असं लक्षात आलं की आपण कधी कधी समाजावर खूप अनुदारपणे टीका करतो की लोक काहीच करत नाहीत, लोक वाचत नाहीत, पण त्यांना एक टेकू देण्याची पण गरज असते. म्हणजे महात्मा गांधींचं जे वाक्य आहे की 1 स्टेप इज इनफ फॉर मी. गांधी म्हणायचे की 1 स्टेप लोकांना चालायची अपेक्षा करा. तुम्ही त्यांना उड्या मारायला अपेक्षा केल्या तर लोक काहीच करणार नाही. तुम्ही त्यांना डायरेक्ट फासावर जा म्हटले तर नाही ते आंदोलनात येणार. पण मीठ उचला, तुम्ही फक्त पिकेटिंग करा, हे करा असे म्हणून महात्मा गांधींच्या आंदोलनाचं ब्युटी ही आहे की छोटे छोटे कार्यक्रम त्यांनी लोकांना दिले आणि म्हणून सर्वसामान्य माणसं गांधीजींच्या मागे उभे राहिली. तर तसा मला हा कार्यक्रम वाटतो की PDF वाचा आणि व्याख्यान द्या आणि त्याचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीने होतो आहे. हे एक प्रकारचं बहुजनीकरण सुद्धा आहे. म्हणजे आपल्याच हातात सत्ता ठेवायची हे जे बुद्धिवादी वर्गाचं वैशिष्ट्य आहे, तर त्याला पण मी अपवाद ठरतोय की सर्वांना वाटून द्या आणि सर्वांना बोलू द्या. महात्मा फुलेंची जी बहुजनवादाची कल्पना आहे त्याच्याशी हे सुसंगत आहे. अन्यथा मलाच बोलवा, मीच व्यासपीठावर असेल आणि माझंच फक्त तुम्ही ऐका, ही जी वृत्ती आहे तर त्याच्यातून आपण बाहेर पडून सर्वांना सहभागी केलं पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू आहे. मला महात्मा फुलेंचं आकर्षण का वाटतं याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला हा माणूस अनेक अर्थाने वेगळा वाटतो. म्हणजे मी सहज परवा दिवशी तुलना केली की मला माझ्या आजोबांचं नाव माहिती आहे, मला माझ्या पंजोबांचं नाव माहिती आहे,
पण पंजोबाला मी बघितलं नाही आणि पंजोबाच्या आधी कोण होतं हे मला माहित नाही. म्हणजे 3 पिढ्या जास्तीत जास्त 100-125 वर्षापूर्वीच्या माणसांशी माझं नातं आहे की ज्यांनी मला जन्म दिला. पण 200 वर्ष म्हणजे किती पिढ्या झाल्या. आणि 200 वर्षानंतर सुद्धा जर मला महात्मा फुलेंचं आकर्षण वाटत असेल, मला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला जर आकर्षण वाटत असेल, देशाला आकर्षण वाटत असेल, राजस्थानमधल्या त्या भव्य मिरवणुकीचं चित्र फोटो कदाचित तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल की 5,000 महिला डोक्यावर घागरी घेऊन महात्मा फुलेंच्या याची मिरवणूक काढतात राजस्थान सारख्या राज्यात. तर का म्हणजे शेवटी आपण वंश कशाला म्हणायचं आणि पूर्वज कशाला म्हणायचं आणि वारस कशाला म्हणायचं हे प्रश्नांचे उत्तर शेवटी की मला माझ्या पंजोबाचं आकर्षण वाटत नाही, मला माझ्या पंजोबाच्या अगोदरच्या व्यक्तीचं आकर्षण वाटत नाही, पण 200 वर्षापूर्वी झालेल्या महात्मा फुलेंशी मला माझं नातं सांगावं असं वाटतं. तर हे जे जैविक नातं आहे, अजैविक नातं आहे, याला काय म्हणायचं ते म्हणा, पण का मला महात्मा फुलेंशी जोडून घ्यावं असं वाटतं हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. दुसरं महात्मा फुले भावण्याचं कारण मला हे वाटतं की आपण एका क्षेत्रामध्ये काम करतो. म्हणजे कोणी शेतीवर काम करतं, कोणी साहित्यावर काम करतं, कोणी कवितेवर काम करतं, पण महात्मा फुले हा असा माणूस आहे की ज्यांनी संपूर्ण जीवनाला कवेत घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हा माणूस कशावर बोलला हा प्रश्न विचारण्यापेक्षा हा माणूस कशावर बोलला नाही याची चर्चा करण्याची गरज आहे. हा माणूस शिक्षणावर बोलतो, हा माणूस शेतीवर बोलतो, भारतीय परंपरेची चिरफाड करतो, आर्य भारतातले की बाहेरचे याचे इतिहास संशोधन करतो, वैदिक परंपरेची चिकित्सा वेगळ्या अब्राह्मणी पद्धतीने करतो, तत्वज्ञानावर बोलतो, हा विचारवंत आहे, हा लेखक आहे, हा कवी आहे, हा समाज सुधारक आहे, हा उत्तम प्रयोगशील शेतकरी आहे, हा उद्योजक तर आहेच आहे. त्यामुळे महात्मा फुले काय नाहीत हा प्रश्न मला महत्वाचा वाटतो. आणि मला असं वाटतं की आपण जे समाजामध्ये साईड ट्रॅक होतो याचं कारण आपणच साईड निवडतो, आपणच कुठलं तरी एक क्षेत्र निवडतो त्याच्यावर काम करत राहतो. म्हणजे त्याला मी अपवाद नाही, मी पण असं एक विषय घेऊन काम करत राहतो, ती आपली मर्यादा आहे. पण संपूर्ण जीवनावर भाष्य करण्याचा जो आवाका महात्मा फुलेंचा की एकाच वेळी जगातल्या सगळ्या प्रश्नांवर तो माणूस बोलतो, सत्य धर्मासारखा धर्म स्थापन करतो, पर्यायी धर्माची कल्पना त्या ठिकाणी मांडतो, वेगळी नीतिमान मांडणी शोषण नसलेल्या धर्माच्या आधारे करतो. तर का कुठल्या क्षेत्राला महात्मा फुले स्पर्श करत नाही आणि म्हणून महात्मा फुले मोठे आहेत असं मला. दुसरं फुले मला का भावतात तर हा कृती करणारा माणूस आहे. म्हणजे मला जर 3 शब्दात फुलेंची व्याख्या करायला सांगितली तर मी कृती करणारा माणूस एवढीच व्याख्या केली. आपल्याकडे कसं आहे, जी माणसं बोलतात, जी माणसं लिहितात ती काम करत नाहीत आणि जी काम करतात ती बोलत नाहीत किंवा लिहित नाहीत. पण एकाच वेळी बोलता येणं, लिहिता येणं आणि काम करणं हे कॉम्बिनेशन ज्यांच्यामध्ये आहे ना त्या माणसांचं काम खूप पुढे गेलेलं आहे. इथं गुणवंतरावात आहे, शरद जोशींचं उदाहरण की ज्याला लिहिता आलं, बोलता आलं, काम करता आलं, हा त्रिकोण ज्याला साधला त्याचं काम गतीनं पुढे गेलं. महात्मा गांधी तिन्ही पण जमलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही पण जमलं. आणि म्हणून ज्याला बोलता आलं, लिहिता आलं आणि कृती करता आली त्या माणसाचा कामाचा गुणाकार हा प्रचंड. महात्मा फुले त्या अर्थानं हा कृती करणारा माणूस. हा माणूस किती कृतिशील असावा एकच उदाहरण त्यांच्या आयुष्यातलं. जर महात्मा फुले मुंबईला गेलेले आहेत आणि मुंबईला गेल्यानंतर बग्गीतून ते त्यांच्या मित्राबरोबर नारायण लोखंडेंबरोबर चालले होते. तर त्यांनी विचारलं की एक लग्नाची मिरवणूक चालली होती. त्यांनी विचारलं कोणाचं लग्न आहे? ते नाव त्याला वाईट आहे म्हणे. काय म्हणे? देवदासीचं लग्न आहे. देवदासीचं लग्न? हो म्हणे, जरा चांगल्या घरची मुलगी येते म्हणून तिच्या वडिलांनी जास्त खर्च करून देवाचे लग्न लावून दिलंय आणि त्या लग्नाची मिरवणूक आहे. आता आपल्याला माहिती आहे की देवदासी म्हणजे सरळ सरळ समाजाने तिचं नंतर लैंगिक शोषण करणं हाच प्रकार आहे. यल्लम्मा देवी किंवा आपण ते सगळं आपल्याला तर सगळं माहिती आहे. किती कृतिशील असावा माणूस. आपण काय केलं असतं? फार त्या एखादा फोटो काढला असता फेसबुकला टाकला असतं की किती वाईट पद्धतीने लग्न होतं किंवा चकचक केलं असतं. याची पलीकडे काय? महात्मा फुलेंनी
त्यांची बग्गी पोलीस स्टेशनला घ्यायला लावली, म्हणजे आपण पोलिसांकडे जाऊन हे लग्न थांबलं. तर ते बरोबरचे माणसं अस्वस्थ झाले, कारण अशी काही सवय नाही. पोलिसांकडे गेले तर पोलीस म्हटला की हे खूप धार्मिक कडक परंपरा आहे, माझी काही हिंमत नाही होणार, तुम्ही पोलीस कमिशनरकडे चला. महात्मा फुलेंनी बग्गी त्या पोलीस अधिकाऱ्याला बरोबर घेतला आणि पोलीस कमिशनरकडे गेले. रविवारचा दिवस होता, सुट्टीचा दिवस होता, आणि सुट्टीच्या दिवशी त्या पोलीस कमिशनरला ते लग्न थांबवायला लावलं. इथं महात्मा फुले थांबले नाहीत. त्यांचं वेगळेपण हे की दीनबंधू मध्ये महात्मा फुलेंनी या देवदासींच्या लग्नाबद्दल मोठा लेख लिहिला आणि एक मोठं अभ्यासपूर्ण निवेदन करून ब्रिटिश सरकारला देऊन देवदासींच्या लग्नावर बंदी घालण्याचा कायदा ब्रिटिश सरकारने करावा हे गेलं. हा प्रसंग म्हणजे महात्मा फुले, की तो माणूस अस्वस्थ होत नाही. कोण अस्वस्थ होत नाही? आपणही माणसं आहे ना, आपणही अस्वस्थ होतो ना. वर्तमानपत्र वाचल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला अस्वस्थ करते. काल नांदेडमध्ये ड्रग्सचं काहीतरी घडलं, आपण अस्वस्थ होऊन जातो. कुणाच तरी खून झाला, जाती दंगली झाल्या, काय आपण सगळ्याच गोष्टींनी अस्वस्थ होतो. मला गौतम वाघमारेचं त्याचा मृत्यू अजून अस्वस्थ करतो. 30 वर्षांनंतर तो सक्षम जो मध्ये मारला त्याचं अस्वस्थ करतात त्या घटना. खैरलांजी मला अजून अस्वस्थ करतात. पण ती अस्वस्थता आपली फक्त चहाच्या पेल्यापुरती असते. आपण फक्त कुठेतरी गप्पा मारायला बसलेलो असतो, हे करणार असतो, आपण समाजात असं व्हायला हवं तसं व्हायला हवं तर सोडून देतो विषय. पण देवदासीच्या लग्नाचं उदाहरण हे महात्मा फुले समजायला पुरेसे आहेत की हा माणूस प्रत्येक गोष्टीत त्या माणसाने कृती केली. विद्वांचं केशवपन, त्या काळामध्ये विद्वांचं केशवपन व्हायचं आणि अंधश्रद्धा इतक्या टोकाच्या की एखाद्या विधवेच्या डोक्यावर जितके केस असतील तितके वर्ष तिच्या नवऱ्याला रवरव नरकात खितपत पडावं लागेल असं एका धार्मिक ग्रंथात लिहिलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की कोणतीही विधवा महिला असते की तिचं केशवापन करायचं. या केशवापनाची प्रथा इतकी भीषण होती की नाशिकला एक विधवा वारली आणि तिचे केस वाढलेले होते, तर ब्राह्मणांनी तिचं अंत्यसंस्कार करणं नाकारलं. एका शहरामध्ये केशवपन करणाऱ्या महिलेला प्रेताचं केशवपन करावं लागलं, कारण केस वाढलेले होते. मग तिचा अंत्यसंस्कार झाला. हे काय? पण महात्मा फुलेंची अस्वस्थता पुन्हा कृतीमध्ये गेली. नारायण लोखंडे जे त्यांचे मुंबईतले कार्यकर्ते, त्यांच्याशी महात्मा फुले बोलले आणि नाभिकांची मीटिंग घेऊन नाभिकांच्या मीटिंग मध्ये त्यांनी सगळ्यांनी प्रतिज्ञा केली की इथून पुढे आम्ही विधवेची केस कापणार नाही. उत्तर बघा ना तुम्ही. म्हणजे आपण भारत आवाहन केलं असतं असं करू नका तसं करू नका, डायरेक्ट मुद्द्याला हाते. केस कोण कापतं? नावी कापतं. नाव्यांचाच संप करू नका. आणि देशात मुंबईमधल्या नाव्यांच्या त्या प्रयत्नाचं लंडन मधल्या वर्तमानपत्रांनी कौतुक केलं आणि त्यानंतर ही केशवापनाची प्रथा बंद झाली. प्रत्येक गोष्टीत कृती आहे महात्मा फुले. ब्राह्मणांचं दक्षिणा घेणं लग्नामध्ये, अनेक लग्नामध्ये ओतूर भागामध्ये महात्मा फुलेंनी सांगितलं की पुरोहित बोलवायचं नाही लग्नात. पुरोहितांनी कोर्टात खटला दाखल केला की आम्हाला हे गाव याच्यामध्ये मिळालेले बलुत्यामध्ये, आणि बलुत्यामध्ये गाव मिळाल्यामुळं आमची दक्षिणा बुडणं हा आमच्यावर अन्याय आहे, आणि म्हणून त्या यजमानानं जरी लग्न आमच्याकडून केलं नसेल तरी त्याने दक्षिणा आम्हाला दिली पाहिजे. खालच्या कोर्टाने पुरोहितांच्या बाजूने निकाल दिला आणि महात्मा फुलेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तो फार हायकोर्टापर्यंत निकाल नेऊन की जर लग्न आम्ही पुरोहिताकडून लावलं नाही तर दक्षिणा देणं आमच्यावर बंधनकारक नाही असा निकाल करून दिला. प्रत्येक मुद्द्यावर कृती या माणसाची, आणि म्हणून हा माणूस त्या अर्थाने वेगळा. तिसरं महात्मा फुलेंची कोणती गोष्ट मला भावते की आपल्याकडं जगाचा विचार मांडायचा पण व्यक्तिगत आयुष्यात कृती नाही. ही दांभिकता ही आमच्या बुद्धिवादी वर्गाचं एक व्यवच्छेदक लक्षण ठरलेलं आहे की बोलायचं खूप पण कृती करायची नाही. महात्मा फुलेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या कृती केल्या तुम्हाला सांगतो व्यक्तिगत आयुष्यामध्ये, आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये करणं ते खूप कठीण असतं. जेव्हा महात्मा फुलेंनी शाळा काढली आणि महात्मा फुले ऐकत नाही म्हटल्यानंतर
त्यांच्या जुन्या पिढीच्या वडिलांना त्या काळच्या त्यांच्या जात बांधवांनी आणि तेव्हाच्या पुरोहितांनी गाठून सांगितलं की आम्ही तुमच्यावर समाज म्हणून बहिष्कार टाकू, तुमचा मुलगा धर्मविरोधी कृत्य करतो. गोविंदरावांनी महात्मा फुलेंनी सांगितलं की हे करणं बरोबर नाही बाबा, तू ही शाळा बंद करून टाक. महात्मा फुलेंनी ऐकणं शक्यच नव्हतं. मग गोविंदराव म्हटले की मग मी कसं काय राहू समाजामध्ये, मग तुम्ही असं करा, घरात जाऊ नका, वेगळे राहा. म्हणजे मग मला सांगता येईल की मी त्याला घराजवळ ठेवलंय. घर सोडलेलं आहे महात्मा फुलेंनी. आणि एका मुस्लिम मित्राने त्यांना जागा दिली आणि त्याच्या घरामध्ये राहून महात्मा फुले राहिले. ही जी व्यक्तिगत कृती असते ना, आपण म्हटलं असतं आता काय वडील म्हातारे बाबा, काय त्यांना सांभाळायचे, त्यांचे उद्या आजारी पडले, रात्री काय झालं तर कोण आहे, कारण आई लहानपणीच वारलेली, जाऊ दे शाळा बंद करू. प्रत्येक बाबतीमध्ये सावित्रीबाईंना मूल झालं नाही. अनेकांनी नातेवाईकांनी महात्मा फुलेंना आग्रह केला की दुसरं लग्न करून टाक. इथं मुलं असताना लोक 2-2 बायका ठेवतात आजच्या समाजामध्ये किंवा राजकारण्यांचं आपण बघतोय. तर मूल होत नाही म्हटल्यावर आपल्या समाजानं एक परवानगी देऊन टाकलेली आहे, एक अलिखित संकेत आहे की मूल होत नाही ना, मग काय सवत आणली, काय एवढं विशेष काय त्याचं. आणि लोकही स्वीकारतात, आता काय होतच नव्हतं मूल, मग काय बिघडलं. तर महात्मा फुलेंचं वाक्य असं आहे, ते म्हणाले की मला मूल होत नाही म्हणून तुम्ही जर मला दुसरं लग्न करण्याची परवानगी देत असाल आणि उद्या जर वैद्यक शास्त्राच्या संशोधनानुसार माझ्यामध्ये दोष आहे म्हणून मूल होत नाही हे जर सिद्ध झालं तर तुम्ही सावित्रीला दुसरा नवरा करायची परवानगी द्या. काय लॉजिक आहे बघा. म्हणजे बाईमध्ये दोष आहे म्हणून जर तुम्ही दुसरी बायको करायला परवानगी देणार असाल तर सावित्रीबाईंना तुम्ही दुसरा नवरा करायला परवानगी द्याल का, आणि माझ्या घरामध्ये सवत नाही तर सवता ठेवायला परवानगी द्याल का. महात्मा फुलेंनी सवता शब्द वापरला. सवता हेच महात्मा फुले विचारतात की बाईचा नवऱ्यावर प्रेम आहे म्हणून जर या देशामध्ये सती गेली असेल तर बायकोवर प्रेम आहे म्हणून एकही एक सता या देशात गेला नाही. कसं समजून घेऊ सती आणि सता. म्हणजे शब्दांची चमत्कृती सुद्धा किती सुंदर आहे बघा, आणि त्याच्यातला विचार सुद्धा किती परफेक्ट आहे. महात्मा फुलेंनी शेवटपर्यंत दुसरं लग्न केलं नाही, तो विचार पण त्यांनी मनामध्ये आणला. किंवा अनेक बायका ठेवणं किंवा अनेक बायकांशी लग्न करणं हे आजही समाजामध्ये चालू आहे. पण महात्मा फुले चारित्र्याच्या बाबतीमध्ये इतके निर्मळ होते की महात्मा फुले अशा लोकांच्या बाबतीमध्ये अत्यंत कठोर बोललेले आहेत. ज्यांनी 3-3 बायका केल्या त्यांना महात्मा फुले असं म्हटले की माझी तुम्हाला विनंती राहील. ते फुलेंच्या शब्दामध्येच सांगता यायला पाहिजे, मी ते पाठ करतो आता काहीतरी. फुले असं म्हणाले की माझी अशी विनंती राहील की ज्यांना जास्त बायका करायच्या त्यांनी कृपया एका वेळी किमान 5 बायका कराव्यात. म्हणजे 4 बायका त्यांना उचलतील आणि 5वी बायको पुढे शिंकाया धरून चालेल, आणि म्हणून किमान तुम्ही 5 बायका करा अशी माझी तुम्हाला विनंती राहील. हा तिरकसपणा, हा जी वक्रोक्ती महात्मा फुलेंच्या सगळ्या लेखामध्ये, किंवा जरट बालविवाह जो आहे याच्याबद्दल सुद्धा महात्मा फुले अत्यंत आक्रमकपणे बोलले. मुलीच्या आणि मुलाच्या वयामध्ये जास्त अंतर असू नये, कारण त्या काळची प्रथा अशी होती 40 वर्षाचा पुरुष 10 वर्षाची मुलगी. न्यायमूर्ती रानडेंनी जेव्हा लग्न केलं, आणि न्यायमूर्ती रानडेंचं आपण मोठ्या आदराने नाव घेतो, ते पुण्यामध्ये आल्यानंतर महात्मा फुलेंना भेटायचे किंवा नंतर तर पुण्यातच ते राहिले. एक दिवस महात्मा फुलेंकडे रानडे आले आणि रानडे महात्मा फुलेंना असं म्हणाले की माझी बहीण विधवा झालेली आणि तिच्याबद्दल माझा खूप जीव तुटतो. फुले म्हणाले अरे फार मोठी सामाजिक कामाची संधी आहे, तुझ्या बहिणीचं आपण लग्न लावून देऊ. रानडे शांतपणे त्यांना म्हणाले की माझं धर्मशास्त्रापुढे धाडस होत नाही, माझ्या वडिलांना ते आवडणार नाही, त्रास होईल. तेव्हा महात्मा फुले संतापून त्यांना म्हणाले की उद्यापासून सामाजिक काम आणि सामाजिक प्रश्नांवर बोलणं तुम्ही बंद करा. या अशा प्रकारच्या पोकळ बोलण्याला कुठल्याच प्रकारचा अर्थ नाही. आणि म्हणून या माणसाची विसंगती त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये नाही. जे जे वाटतं ते बोलणार आणि ती गोष्ट ते करून दाखवणार, हे महात्मा फुले. आणि म्हणून महिलांच्या संदर्भात हा माणूस जे वागला, म्हणजे सावित्रीबाईंना त्यांनी शिकवलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण
यशवंताची बायको म्हणजे त्यांची जी सून आहे, ती सून घरामध्ये आल्यानंतर महात्मा फुलेंनी तिलाही शिकवलं. आणि सावित्रीबाईंना आणि घरातल्या बायकांना ते म्हणायचे की हिला अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे, म्हणून घरातली कामं तुम्ही करायची, ती किमान रोज 2-3 तास अभ्यास करू. हे करतो का आपण स्वतःच्या घरामध्ये? हे महात्मा फुलेंचं वेगळेपण. फुलेंची प्रत्येक गोष्टीतली कृती म्हणजे व्यक्तिगत आयुष्यामधली जी कृती आहे, ती कृती इतकी महान होती, तुम्हाला सांगतो की मुलींची शाळा काढली, एवढं एकच फक्त आपण त्यांच्या नावावर सांगतो. पण महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरामध्ये एक वसतिगृह काढलं होतं, हे आपण सांगतो. स्वतःच्या घराच्या शेजारीच्या इमारतीमध्ये फुलेंनी 25 गरिबांची मुलं तिथे सांभाळायची. आणि त्यातले तुम्ही महात्मा फुलेंचं मला म्हणून फुलेंचा जो करुणेचा पाझर आहे त्यांच्या अंतःकरणाचा, या करुणेचा पाझर मला असं वाटतं पुढे आनंदीला एकदा फुले वारकऱ्यांबरोबर चालले होते आणि एक म्हातारा चक्करून पडला. महात्मा फुले त्याच्या जवळ गेले, त्याला पाणी पाजलं, त्याला उठवलं. तो माणूस म्हटला, मला आज तुमच्यामध्ये विठ्ठल दिसला वगैरे असं काहीतरी बोलायला. महात्मा फुलेंचं वाक्य म्हणून सुंदर आहे. महात्मा फुले म्हटले, बाबा हे मी तुझ्यासाठी नाही केलं, मी कधीतरी म्हातारा होणार आहे ना म्हणून हे केलं. आज आईबाप वृद्धाश्रमात ठेवणारे किंवा आईबापांना घरातच वृद्धाश्रमाची वागणूक देणाऱ्या माणसांसाठी महात्मा फुलेंचं एवढं एक वाक्य किती पुरेसं आहे माझ्या, की तुझ्यासाठी मी नाही केलं तर मी कधीतरी म्हातारा होणार आहे म्हणून मी तुला हातामान आकाशाला टेकलेला आहे. आणि बरी जर खाली पायाजवळ आहे तर तेव्हा काही स्पीकर नाही, काही नाही, ते वाक्य गेलं कसं त्याला ऐकू. पण हे प्रश्न महात्मा फुलेंच्या विचारण्यामध्ये जे धाडस आहे, ते धाडस किती अफाट आहे. आणि ज्या आक्रमकपणे एक अवताराला महात्मा फुले सोलून काढतात आणि त्या अवतार कल्पनेचं त्यांचं लक्षात आलं की जोपर्यंत या अवताराचं गारुड या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या समाजावरचं मी काढू शकत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं लोकांना बुद्धिवादी बनू शकत नाही, विवेकी बनू शकत नाही. आणि ते जोपर्यंत विवेकी होत नाही तोपर्यंत हेही शिक्षण देणार नाही आणि खालचेही शिक्षण मागणार नाही. हा त्यातला समस्या आहे. कारण प्रश्न फक्त ब्राह्मणांचा नाहीये. ब्राह्मणांना जरी तुम्ही सुधरवलं, पण वंचित समूहाने हे जे परसेप्शन स्वीकारलेलं आहे की आपण गुलामच आहोत, आपण मागासच आहोत, शिक्षण हा आपला हक्कच नाही, तर त्यांच्यामध्ये सुद्धा ती जागृती करणं, बाबासाहेबांच्या भाषेमध्ये की त्यांना उठवणं, त्यांना जागृत करणं, हे 2 पातळीवर कामं करावं लागतात. आणि म्हणून प्रस्थापित व्यवस्थेशी पंगा घेणं आणि तळामधल्या व्यवस्थेमधले जे लाभार्थी आहेत, खाली फिटलेले आहेत, त्यांना ताकद देणं, हे दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. शापित हा चित्रपट तुम्ही बघितलेला सगळ्यांनी, यशवंत दत्त की यशवंत देव मला वाटतं त्याच्यामध्ये आहे. तर त्यातलं एक दृश्य मला खूप छान वाटतं की त्या शेतमजुराचा पोरगा शहरामध्ये शिकायला गेलेला आहे आणि तो आता साहेब होऊन गावाकडे आलेला आहे. आणि तो जो शेतमजूर आहे तो इतका पिचलेला आहे की पहिल्या रात्री सुद्धा त्याची बायको सावकाराने वापरलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाच आत्मसन्मान राहिलेला नाही. आणि स्वतःचा मुलगा साहेब होऊन आल्यानंतर तो बाप त्या पोराच्या पायाकडे पाहतो आणि म्हणतो, तुम्ही कधी आला? तो बाप त्या पोरगाला इतकं कसतरी वाटतं, का लावून तू माझा बाप आहे ना, तू असं काय मला आवाज म्हणतो माझ्याशी याच्या. पण त्याची गुलामीची सवयच इतकी प्रचंड झालेली आहे की त्याच्यामधून तो बाहेर पडू शकत नाही. नरहर कुरुंदकरांचं जे प्रसिद्ध वाक्य आहे, मगाशी बालाजीरावांना आम्ही कलेक्टरकडे बसताना मी उद्धृत केलं की गुलामाला त्या गुलामीची इतकी सवय होते की तो त्या बेड्यांचं संरक्षण करायला नंतर लागतो. तर तसं या वंचित समूहाचं झालेलं आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंचं कॉन्ट्रीब्युशन हे आहे की ब्राह्मणी व्यवस्थेची चिरफाड तर त्यांनी केलीच, पण या खालच्या लोकांना जागा करणं यासाठी त्यांनी सत्य धर्म स्थापन केलेला आहे. त्यांना ती जाणीव करून दिली. आणि म्हणून लग्नात तुमच्या पुरोहिताला बोलू नका किंवा छोटे छोटे धार्मिक विधीमध्ये तुम्ही या लोकांना घेऊ नका. तृतीय रत्न नावाचं जे नाटक आहे महात्मा फुलेंचं, त्याचे प्रयोग काही ठिकाणी होतात, ते आपण जरूर बघा किंवा युट्यूबवर तृतीय रत्नाचा शो आहे पूर्ण. तर छोट्या छोट्या व्यवसायामध्ये त्या काळातले ब्राह्मण कशा पद्धतीने बहुजनांना नाडायचे याचं अत्यंत बारीक वर्णन महात्मा फुलेंनी त्याच्यामध्ये केलं. किंवा ब्राह्मणाच्या कसब सारखं पुस्तक आहे. तर महात्मा फुले असं म्हणतात की कशाने समाधान जगू देत नाही. म्हणजे जन्म कसा होणार हे तेच सांगणार, जन्माला तेच सांगणार, त्याचं भविष्य तेच सांगणार, आणि ते भविष्य बदलायचं कसं हे सांगणार, त्याची अंमलबजावणी पण करत हेच सांगणार. आज काल सर्पयोग किंवा त्याचे नारायण नागबळी नावाचा जो प्रकार आहे त्र्यंबकेश्वरला गेला त्याला,
पण याचं वाईट असं वाटतं, म्हणजे माझी तक्रार बहुजनांबद्दल ही आहे की त्या काळातली ब्राह्मणी व्यवस्था या पद्धतीचं करत होते. याचं कारण ह्या सगळ्या नाडलेल्या समाजाला, तृतीय रत्नमधलं त्या अगदी अशिक्षित आहे बिचारा. पण आज खरात बाबाकडे जाणारे जर अधिकारी असतील, खरात बाबाकडे जाणारे जर डबल ग्रॅज्युएट असतील, शिकलेल्या महिला असतील, राजकारणी असतील, तर शिकलेली माणसं सुद्धा जर हेच करत असतील तर मग पुन्हा महात्मा फुले, नवे महात्मा फुले आणायचे कुठून? कुठून आणायची महात्मा फुले परत? म्हणजे नारायण नागबली सारख्या विधी कार्याला त्र्यंबकेश्वरला जर लाखाच्या गाड्या घेऊन जर हे अधिकारी आणि हे सगळे श्रीमंत माणसांनी सगळे शिकलेले जात असतील आणि कोणत्या तरी जन्मात माझ्याकडून साप मारल्यामुळे आज मला प्रॉब्लेम आला, हे जर तुम्ही करत तर हा मूर्खपणा आहे ना. पण ते करणारा परत बहुजन आहे आणि त्याच्यात परत शिकलेला बहुजन आहे. कुठून सुरुवात करायची? म्हणून मला महात्मा फुलेंवर एक कविता लिहायची की कुठून सुरुवात करायची, की तुम्हीच जर बहुजनच जर याच्यामध्ये नाडले जाणार. कोणत्या ब्राह्मणाने तुम्हाला निमंत्रण दिले की वास्तुशांतीला मला जर तुम्ही बोलवलं नाही तर तुमची घरपट्टीचा नोंदवलं जाणार नाही, असं आहे का? कोणत्या ब्राह्मणाने तुम्हाला निमंत्रण दिले की लग्नात मी जर नसेल तर तुमची घटस्फोट होईल, असं म्हटले का? तुम्हाला चॉईस आहे ना तो. पण तुम्ही एकीकडे ब्राह्मणी व्यवस्थेवर टीकाही करणार आणि वास्तुशांती मात्र त्या याच्याशिवाय करणार नाही, होम केल्याशिवाय करणार नाही, या गोष्टी करणार नाही. हे कुठून चक्र तोडावं लागेल की नाही तुम्हाला? नाही, घरच्यांसाठी ते करावं लागतं. किती दिवस लपणार त्या गोष्टी तुम्हाला? मी माझं उदाहरण सांगतो एक विनम्रपणे, की माझ्या मुलाचे कान पण टोचले नाही. मुंज जर कुलकर्ण्यांमध्ये करतात, माझ्या मुलाची मी मुंज सुद्धा केली नाही. माझे आई वडील पण आता आमच्या डोळ्यापुढे वगैरे म्हटलं ते तुमचं माझा जन्म माझ्या पुढचा विषय संपला, आता मुलाचा जो विषय तो माझ्याशी, तो 7-12 माझ्याकडे. आता तिकडे तुम्ही लक्षच घालायचं नाही, त्याच्याबद्दल नाही बोलायचं. त्याला ब्राह्मणांनी शांती सांगितली आणि सांगितलं की याची शांती करावी लागेल तर काही होऊ शकतं. आता एकुलतं एक पोरगा. मी म्हटलं नाही, या घरात शांती नाही होऊ शकत. आणि दुर्दैवानं मी असाच कुठतरी बंदत फिरत होतो आणि घरी गेल्यानंतर पाहत होतो ते सगळ्या अंगावर ते औषध लावलेलं. म्हणजे काय झालं तर तो उकळलेला चहाचं पातेल्यावर त्याने हात मारला असं वाटेवर. ते पूर्णच्या पूर्ण चहा, त्याचं वय तेव्हा फक्त 6 महिन्याचं होतं. पूर्णच्या पूर्ण अंगावर ते सगळं चहा सांडलं. मी गेल्यानंतर काही विचार नाही चहात, बघ नाही ना तुझा विश्वास, हे असं होतं. म्हणजे त्यांना आपलं लॉजिक खरं ठरलं. याच्यामध्ये त्यांना हे वाटलं की बघा शांतीने केली म्हणून नाही झालं. मी शांतपणे म्हटलं की याच्यापेक्षा पुढचं जरी काही भयानक घडलं असतं तरी या घरात शांती झाली नसते. विषय सांगतो. मग हा जो ठामपणा आहे, हा ठामपणा आपल्याला दाखवावं लागेल की नाही? जातीमधून आपल्याला बाहेर पडावं लागेल की नाही? आमचा समाज हे कौतुक किती दिवस करणार? जावं लागतं बा, आपल्या पोरीचे लग्न व्हायचे, समाजात जावं लागतं, जातीच्या व्यासपीठावर जावं लागतं. माझ्या मुलाचं मी आडनाव सुद्धा काढून टाकलं. कारण या देशामध्ये आडनाव म्हणजे जात, हे जोपर्यंत समीकरण आहे तोपर्यंत आडनाव नसले पाहिजे. माझ्या मुलाचं नाव चारवाक प्रतिमा हेरंबा असंच दाखवलं. त्याची जात नाही, धर्म नाही, बोर्डाच्या प्रमाण सर्टिफिकेट सुद्धा तसंच नाव आहे. नाही कुठं तो कुठं हात जोडत नाही, काही नाही. पूर्ण त्याला विवेकी बनवून. म्हणजे व्यक्तिगत आयुष्यात आपण जरी करणार नसू तर नुसतं महात्मा फुले करणार काय अर्थ आहे? किती दिवस आई वडिलांच्या भावना तुम्ही तुरुवात बसणार आहे, नातेवाईकांच्या भावना तुरुवात बसणार आहे? मोठं लग्न करावं लागतं, नाही तर मग आपल्याला ते भाव किती होतं, मग ते याचं केलं त्याचं केलं, किती दिवस आपण लपणार आहोत? म्हणून प्रश्न महात्मा फुलेंचा नाहीच आहे. त्यांचं होऊन गेलं 200 वर्षापूर्वी जेवायचं ते होऊन गेलं. आज आपण काय करणार आहे हा खरा मुद्दा. आपण करणार आहोत का व्यक्तिगत आयुष्यामध्ये? वास्तुशांती असेल, लग्न असेल, या असेल, साध्या पद्धतीने लग्न करणार आहे का नाही? तुम्ही ब्राह्मण बोलवणार नाही, इकडे 20 लाख रुपये खर्च करणार, हे महात्मा फुलेंना मान्य नाही. सत्यशोधकी पद्धतीचे लग्न म्हणजे काय? महात्मा फुलेंना काय अपेक्षित होतं? साध्या पद्धतीने लग्न करायला महात्मा फुलेंनी सांगितलं. अनेक लग्नांना ते उपस्थित राहिले. आज काय परिस्थिती बहुजनांच्या लग्नांची? आणि म्हणून मला असं वाटतं की ब्राह्मणांना ज्या शिवाय द्यायचे ते देऊन झाले किंवा अजूनही देऊ आपण. पण बहुजनांचं जे ब्राह्मणीकरण आहे किंवा बहुजनांना याच्यामध्ये त्याचं जे उदात्तीकरण बहुजन करतायत, याचं काय करायचं हा मला वाटतं. आज या सगळ्या मठांमध्ये आणि या सगळ्या देवदेवतांच्या याच्याबद्दल जे मंदिरं किंवा इकडे स्थापन झाले, कुणाच्या बायका आहेत तिथं? त्या नवीन घेऊन जाणारे आणि शुक्रवार बुधवार नाही करणार, कुणाच्या बायका आहेत? शिक्षिका आहेत त्याच्यामध्ये मोठे संख्या.
या गुरुवारचे व्रत किंवा हे करणाऱ्यांमध्ये शिक्षिका पण आहेत मोठ्या. यासाठी आम्ही तुम्हाला शिकवलं का? महात्मा फुलेंनी यासाठी आपल्यासाठी शाळा काढली. त्या गणपती बसतो त्याच्या दुसऱ्या दिवशी अथर्वशीर्षाचं पठण असतं ते दगडूशेठ हलवाईच्या पुढं. आणि दगडूशेठ हलवाईच्या पुढं मोठ्या प्रमाणावर त्या महिला अथर्वशीर्ष म्हणतात. त्याच्याबद्दलही माझी तक्रार नाही, पण त्यांनी त्यावेळी भिडेवाड्याकडे पाठ केलेला. पाठीमागे महात्मा फुलेंची शाळा आहे भिडेवाडा, त्याच्याकडे पाठ केलेल्या महिला ठीक आहे, दगडूशेठला नमन केल्यानंतर थोड्या वेळ भिडेवाड्यालाही आपण नमन करून येऊ असं त्यांना वाटत. मग या शिक्षणानं नेमकं काय केलं, काय बदललं या शिक्षणाने? म्हणजे शिक्षणाने जर आमच्यातला विवेक जागा केला नाही, शिक्षणाने आमच्यामध्ये जर ती अस्वस्थता दिली नाही, तर मग महात्मा फुलेंना घेऊन काय करायचं? काय हार घालून आपली जबाबदारी संपते का? आणि म्हणून 8 मार्चला मी एकदा एक लेख लिहिला होता की बा स्त्रियांवर टीका केल्यानंतर राग येतो, पण 8 मार्च नंतर 10 मार्च येतो. त्या दिवशी सावित्रीबाईंची पुण्यतिथी असते. 8 मार्चला नटून थटून कार्यक्रम करणाऱ्या महिलांना 10 मार्चला सावित्रीबाईंची आठवण येते. म्हणून त्या पोस्टचं नाव असं दिलं होतं की 8 मार्चचं 10 मार्चशी नातं का नाही. 8 मार्चचं 10 मार्चशी नातं का नाही. आज आमच्या महिलांना सावित्रीबाईंशी नातं का सांगावं असं वाटत नाही, सावित्रीबाईंच्या परंपरेशी जोडून का घ्यावं असं वाटत नाही. दुर्दैवाने असं बोलल्यानंतर मग तुम्ही स्त्रियांना समाजापासून बाजूला काढू शकत नाही, त्या या समाजाचा भाग आहेत. आपण किती दिवस बचाव करणार आहोत या सगळ्या गोष्टी? आणि म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं की महात्मा फुलेंचं कॉन्ट्रीब्युशन या अंगाने आपण तपासलं पाहिजे. शेतकऱ्याचं आसूड हे जे पुस्तक आहे, इथं गुणवंतराव आहे, शरद जोशी त्यांना शतकाचा मुजरा असा शब्द वापरायचे. शरद जोशींना बरोबर महात्मा फुलेंचं कॉन्ट्रीब्युशन या महाराष्ट्रातलं किंवा शेतीच्या क्षेत्रातलं कळलं होतं. आणि मूल पुरुष अशा दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांचं जे शेतकऱ्यांचा राजा म्हणून वर्णन शरद जोशींनी करून, शिवाजी महाराज म्हणजे फक्त लढायांपुरते मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांच्या आयुष्याशी त्यांनी जोडून दाखवलं. आणि दुसरं महात्मा फुलेंना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा नेता किंवा शेतकऱ्यांचा मूळ पुरुष अशा पद्धतीनं महात्मा फुलेंना मानलं. मला हे सांगितलं पाहिजे तुम्हाला की महात्मा फुले एक उत्तम दर्जाचे शेतकरी होते. मांजरी नावाचा जो भाग आहे पुण्याचा, तिथे 60 एकर शेती महात्मा फुलेंची होती. 60 एकर, काही चरित्रात 75 एकर आहे. 60 एकर शेतीत महात्मा फुलेंनी त्या काळात चालवली. त्या काळामध्ये खडकवासला धरणाचं पाणी घ्यायला शेतकरी घाबरायचे. ते असं म्हणायचे की हे जर पाटाचं पाणी घेतलं तर पीक जळतं, अशी कल्पना होती. तर शेतकऱ्यांच्या मनातली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी महात्मा फुलेंनी स्वतः पहिल्यांदी, ज्याला नद्या म्हणायची त्या काळामध्ये, म्हणजे आपण जे होतो त्या काळात नद्या म्हणायचे, तर स्वतः नदी टाकून फुलेंनी त्या काळामध्ये ही पूर्णच्या पूर्ण पाईपलाईनच्या सायपन म्हणू आपण, ती सायपन स्वतःच्या शेतामध्ये केली होती. आणि दर शनिवार रविवार, आज जसे श्रीमंत लोक फार्म हाऊसवर जातात स्वतःच्या, तसं महात्मा फुले घोड्याची बक्की घेऊन सावित्रीबाईंना घेऊन त्या ठिकाणी जायचे. आम्ही बघितलेले महात्मा फुले नावाचं एक पुस्तक आहे, म्हणजे महात्मा फुलेंना ज्यांनी जिवंतपणे बघितलं, ते मोठं सुंदर पुस्तक आहे, ते आपण जरूर वाचावं. फुलेंच्या खूप बारीक सारीक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. फुले तिथे जायचे, कशी शतरंजी टाकायचे, दुपारी मग तिथे स्वयंपाक करायचे, मग सावित्रीबाईंबरोबर गप्पा कसे मारायचे, मोठं सुंदर रम्य वर्णन आहे त्याच्यामध्ये. आणि फुलेंचं कामगारांवर इतकं प्रेम होतं मजुरांबरोबर की मजुरांना ते जेवायला बसवल्यानंतर म्हणायचे, अरे तुम्ही सावकाश जेवा, मी मोठ टाकतो. आणि स्वतः चांगल्या आवाजात गाणे म्हणायचे पुढे, आणि स्वतः मोठ्यानं पाणी स्वतःच्या त्या शेताला घालायचे. फुलेंनी त्या शेतामध्ये पिकवलेली जी फळं आहे, धान्य आहे किंवा हे आहे, ते मुंबईला पाठवण्यासाठी त्या काळामध्ये ट्रेडिंग फुलेंनी करून टाकलं. म्हणजे आज जे शेतकरी कंपन्या वगैरे जे सगळं चाललेलं आहे, ते फुलेंनी त्या काळात केलं. म्हणजे शेतीमधलं जे प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट फुलेंनी पुण्यामध्ये आणायचे, वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं आणायचं, आणि त्या काळात ते सगळं मुंबईला महात्मा फुले पाठवायचे आणि मुंबईच्या बाजारामध्ये त्याची विक्री करायचे. इतकं महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये करून दाखवलं. म्हणजे आपल्याकडे कसं असतं की समजा पंक्ती बसतात तर आपल्याकडे वाढणारे कमेंट सूचना देणारे जास्त असतात, बरोबर आहे की? तसं समाजामध्ये पण झालेलं आहे की वाढणार, प्रत्यक्ष काम करणारे कमेंट सूचना करणारे जास्त. आमच्या शरद जोशींनी अंगारमाळ्यात पहिल्यांदा शेती घेतली, जिरायती शेती घेतली, शेती करून पाहिली आणि मग शेतकऱ्यांना उपदेश केला. महात्मा फुलेंनी सुद्धा
स्वतः शेती केली, स्वतः शेती कसली आणि मग शेती शेतकऱ्याच्या आसुडाचं जे दुःख आहे ते शेतकऱ्यांच्या आसूड मानलं. फुलेंनी शेतकऱ्यांचं आसूड हे पुस्तक कसं लिहिलं माहिती आहे तुम्हाला? फुल्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या, जे लिहिलं ते शेतकऱ्यांना वाचून दाखवलं आणि मग शेतकऱ्यांना असं विचारलं की याच्यामध्ये काय कमी वाटतं, मी लिहिलं ते बरोबर आहे का, आणि मग ते पुस्तक फायनल केलं. आपण आधी पुस्तक लिहून मग समाजाला उपदेश करू, या अर्थाने तो जननेता आहे. सयाजीराव गायकवाडांकडे जेव्हा वडोदरा राहायला गेले महात्मा फुले 1-2 महिने, तर रोज जेवण झाल्यानंतर सयाजीरावांना शेतकऱ्याच्या आसूड मधला भाग सयाजीरावांना वाचून दाखवायचे महात्मा. आणि म्हणून शेतकऱ्याच्या आसूडमध्ये फुलेंनी काय म्हटलंय, आपल्या वेळाभावी मी तपशीलवार सांगत नाही, कारण मी सगळी शेतीची समज असणारी माणसं आहेत. पण शेतकऱ्याच्या आसूडमध्ये महात्मा फुलेंनी त्या काळातल्या शेतकऱ्याचे जे वर्णन केले, ते डोळ्यात पाणी आणणारे माणसं. कोलंबेनीची कथा नावाची एका शेतकरी महिलेबद्दलचे एक काव्य आहे, फार सुंदर आहे ते काव्य. तर त्या काळातला शेतकरी कसा जगायचा त्या अभंगाच्या फॉर्ममध्ये महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या अंगावरचे कपडे कसे असायचे, शेतकऱ्याची बायको कशी असायची. म्हणजे फुले एकदा ब्राह्मण महिलांबद्दल लिहिताना असं म्हणतात की शेतकरी महिला ज्या प्रकारचं काम करते तशा प्रकारचं काम ही घरात बसलेली महिला करू शकेल का. आणि मग ते लिहिताना सकाळी पहाटे उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत शेतकरी बाई काय कष्ट करते ते फुल्यांचे बारकावे आपण पाहिले. जात्यावर बसलेली बाई आहे, म्हणजे फुलेंनी कधी एवढं ऑब्झर्वेशन केलंय गरीब शेतकरी महिलेचं, ते अक्षरशः आश्वस्त करतो. आणि म्हणून तो जो भाग आहे ना, तर त्याच्यातला फुलेंना साहित्यिक म्हणून मार्क द्यायचे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मार्क द्यायचे, की शेतकरी नेता म्हणून मार्क द्यायचे, अशा प्रकारचा प्रश्न पडावा. इतकं ते सुंदर. आणि मग शेतीबद्दल फुलेंनी ज्या सूचना केल्या त्या सूचना आज सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे जलसंधारणाबद्दल फुले बोललेले आहेत, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्याबद्दल फुले बोललेले आहेत, शेतीमधल्या ज्या गोवंश बद्दल आपण बोलतो त्याच्याबद्दल फुले बोललेले आहेत, शेतकऱ्यांच्या शोषणाबद्दल शेतकरी बोललेले आहेत. इतकंच काय तर शेतकऱ्यांना तमाशाने अशा प्रकारच्या कार्यक्रमात पैसे उडू नये, दारूमध्ये शेतकऱ्यांनी पैसे उडू नये, स्वतःची बचत करायला काटकसर करायला शिकलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या नाच गाण्यामध्ये स्वतःची संपत्ती खर्च करू नका, इथपर्यंत फुले बोलले. म्हणजे चौफुला कल्चर वगैरे या सगळ्या गोष्टी अप्रत्यक्ष फुलेंचं तिथपर्यंत निरीक्षण तुम्हाला सांगतो की आलेला पैसे जातो. आणि म्हणून शेतकरी आत्महत्यांचा त्या काळात काही विषयच नव्हता. शेतकरी आत्महत्येचा ते जिवंतपणेच मरत होते शेतकरी. पण शेतकऱ्यांच्या बद्दल फुलेंनी जे मांडलेलं आहे ते आज कसं पुढे नेता येईल हा एक महत्वाचा मुद्दा मी शेवटच्या भागात बोलतो. शिक्षणाबद्दल जे चिंतन आहे, आदरणीय नांदेड सरांनी परवा मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये त्याच्यावर व्याख्यान दिले. तर आजच्या शिक्षणाशी फुले कसे जोडायचे किंवा फुलेंनी शिक्षणाबद्दल जे चिंतन केलं त्यातलं महत्वाचं काय, मोलाचं काय, हा मला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हंटर कमिशनला जे निवेदन फुलेंनी दिलं तिथे कविता आहे अक्षरशः. हंटर कमिशनला दिलेलं जे निवेदन आहे ती एक अक्षरशः कविता आहे. जे वास्तव फुले त्या हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनामध्ये मांडतात आणि ब्रिटिशांवर जी टीका करतात की ज्या प्रकारचा शेतसारा तुम्हाला मिळतोय तो शेतसारा तुम्ही फक्त उच्च शिक्षण घेणाऱ्या श्रीमंतांवर खर्च करणार असाल तर ते श्रीमंत उच्च शिक्षण घेऊन आमच्या गरिबांसाठी काय दिवे लावतात, अशा भाषेत फुलेंनी विद्यापीठीय शिक्षणावर किंवा उच्च शिक्षणावर कोरडे ओढलेले आहेत. पण तरी उच्च शिक्षण बंद करावं या विचाराची फुले नाहीत. उच्च शिक्षणात सुद्धा त्यांनी त्या एका वेगळ्या पातळीवर समर्थन केलं. फुलेंचं दुसरं कॉन्ट्रीब्युशन काय शिक्षणाच्या बद्दलचं, तर झिरपण्याच्या सिद्धांताला त्यांनी विरोध केला. ब्रिटिशांची मानसिकता काय होती की ब्रिटिशांची मानसिकता अशी होती की आपल्याला फक्त इथं कारकून तयार करायचे जे आपल्या उपयोगाचे पडतील. मग ब्रिटिशांनी काय केलं की इंग्रज आलेलं शिक्षण फक्त तयार केलं. आणि ब्रिटिश इतके वाईट होते की 1857च्या उठावानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या देशातले जे पुरोहित वर्ग आहे, ब्राह्मणी वर्ग आहे, जो उच्च वर्ग आहे याला फक्त धक्का लावायचा नाही, बाकी तुमचं काही पण चालू नाही. आणि राणीच्या जाहीरनाम्यात असं लिहून घेतलं त्यांनी. राणीच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की आम्ही इथल्या भारतीय परंपरांकडे हस्तक्षेप करणार नाही. आणि त्यामुळं ब्रिटिशांनी इथल्या अस्पृश्यांना शिक्षण देण्याच्या बाबत आक्रमक भूमिका घेतली नाही फुलेंची मागणी असून. याचं कारण काय की त्यांनाही माहित होतं की आपण मोठ्या वादाला निमंत्रण देऊ
आणि मग त्यांनी सोपा मार्ग काय काढला की आपण झिरपण्याचा सिद्धांत आणू. म्हणजे काय की झिरपण्याचा सिद्धांत असा की एकदा तुम्ही इथल्या उच्च वर्गाला शिक्षण दिलं, श्रीमंतांना शिक्षण दिलं की शिक्षण आपोआप झिरपत झिरपत गरिबांपर्यंत जाईल. याला कन्व्हिन्स झालेले अनेक बुद्धिवादी त्या काळात होते. पण महात्मा फुलेंचं वैशिष्ट्य असं की महात्मा फुले म्हणाले की किती काव्यात्मक बघा महात्मा फुले, म्हणजे त्यांच्या लिखाणाची ब्युटी काय. फुले असं म्हणतात की झिरपण्याचा सिद्धांत मी तेव्हा मान्य केला असता जर या देशातली जाती व्यवस्था ही मातीसारखी असते, तर मातीमध्ये पाणी नक्कीच झिरपत जातं. पण आमच्या या समाजामधली जाती व्यवस्था ही कातळाच्या दगडासारखी आहे आणि प्रत्येक जातीमध्ये कातळाच्या दगडासारख्या भिंती असल्यामुळं इकडचं पाणी तिकडे जाण्याची अजिबात शक्यता नाही. किती सुंदर आहे. कातळाचं उदाहरण दिले फुलेंनी की ब्राह्मणांचं शिक्षण क्षत्रियांपर्यंत जाऊ शकत नाही, क्षत्रियांचं शिक्षण वैश्यांपर्यंत जाऊ शकत नाही आणि वैश्यांचं शिक्षण हे दलितांपर्यंत नाहीच जाऊ शकत. आणि महिलांना तर फुले असं म्हणतात की या भारतीय व्यवस्थेनं 5वा वर्ण आहे म्हणजे चातुर्वर्ण आणि 5वा वर्ण म्हणजे बाई असं फुले म्हणतात. म्हणजे 5व्या वर्णाच्या ठिकाणी आमच्या महिला आहेत. आणि म्हणून फुलेंनी ते झिरपण्याच्या सिद्धांताला विरोध केला. या माणसाचं शेतकऱ्यांच्या शिक्षणावरचं प्रेम इतका अफाट की राजपुत्र ड्यूक जो आहे हा इंग्लंडच्या राणीचा मुलगा हा पुण्यामध्ये आला आणि पुण्यामधला जो सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे त्या श्रीमंत व्यक्तीनं महात्मा फुलेंसाठी म्हणजे या संपूर्ण त्या राजपुत्रासाठी पार्टी ठेवली. आता आपल्याकडे जशी क्लबवर पार्टी असल्यानंतर कलेक्टर वगैरे सगळ्या लोकांना निमंत्रण असतं गावातल्या श्रीमंतांना, तशा प्रकारचं फुलेंना नव्हतं कारण फुले श्रीमंतच होते. पण फुले त्या ठिकाणी शेतकऱ्याचा वेश घालून घ्यायचे. मला वाईट वाटतं असं वाटतं नांदेड सर की आपल्या लहानपणी पुस्तकात तो धडा होता, आज ते कुठंच नाही. मला अजून 3रीचं पुस्तक दिसतंय थोरांची ओळख आणि महात्मा फुले ते शेतकऱ्याचं असं ते कपडे घातलेले तो राजपुत्र असं खुर्चीवर बसलेला 3रीचा संस्कार आहे माझ्यावर. त्या हौदाचं पाणी देताना महात्मा फुले ते चित्र अजून माझ्यावर कुठे गेले ते धडे. म्हणजे महापुरुष पुसायचं काम आहे शिक्षण व्यवस्थेने केलं असं कधी कधी खेळताना म्हणून. तर तो ड्यूक आल्यानंतर फुले त्या ठिकाणी फाटके शेतकऱ्याचे कपडे, पगडी, जाडा बारडा जोडा पायामध्ये, हातात काठी घेऊन त्या ठिकाणी गेले. मला सांगा इंग्लंडचा राजपुत्र आल्यानंतर मी आहे त्याच्यापेक्षा भारीचा शर्ट घालून जाईल, त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं पाहिजे. मी आहे त्यापेक्षा त्या दिवशी चांगले बूट घालून जाईल. फुले उलटे गेलेले आहेत पण ते. आणि त्या राजपुत्राच्या ते गेल्यानंतर चरित्रकार धनंजय कीर असं लिहितात की फुलेंना आतमध्ये सुद्धा पहारेकरांनी सोडलं नाही. आणि एवढं श्रीमंत पाटील असं भिकारी माणूस आलेला कोण सोडणार. फुलेंनी पास दाखवलं, त्याला पत्र दाखवलं ते, तरी त्यांनी सोडलं नाही. ती बाचाबाची ऐकून यजमान स्वतः गेटवर आला आणि त्याने पाहिलं अरे म्हणे महात्मा फुले. आणि त्याने महात्मा फुलेंना त्याला आदराने बसवलं. सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर फुलेंचं भाषण झालं आणि फुले पुण्यातल्या सगळ्या श्रीमंतांसमोर त्या राजपुत्राला सांगतात हे जे सगळे दागदागिने घालून आले जे श्रीमंत आहेत ना, हे श्रीमंत म्हणजे माझा देश नाही. यांच्या अंगावरचे जे कपडे आहेत हे कपडे म्हणजे माझा देश नाही. यांच्या अंगावरचे दागिने म्हणजे माझा देश नाही. माझ्या अंगावरचे जे कपडे आहेत ना, हा माझा भारत देश. ही जी फाटके तुटकी माणसं आहेत ना, यांचं मी प्रतिनिधी म्हणून आज तुमच्याकडे आलोय. आणि तुमच्या आईला तुम्ही गेल्यानंतर सांगा की या देशाला जर तुला काही द्यायचं असेल तर फक्त या देशातल्या दलितांना, शूद्र अतिशूद्रांना शिक्षण द्यायला सांगा. इतकीच फक्त मागणी माझ्या देशाच्या वतीने तुमच्या आईला. काय कमिटमेंट आहे बघा तुम्हाला. 1888 ला काँग्रेसचं अधिवेशन मुंबईमध्ये भरलेलं आहे आणि त्या मुंबईच्या अधिवेशनावर महात्मा फुले चालून जातात आणि अधिवेशनाच्या बाहेर झाडाला दोरी लावून एका शेतकऱ्याचा पुतळा बांधतात आणि काँग्रेसचा प्रश्न विचारतात. आणि त्या काळची काँग्रेस ही श्रीमंतांची काँग्रेस होती, राजाराजवड्यांची काँग्रेस होती. फुले असे विचारतात की तुम्ही जरूर ठराव करा, हे करा, पण या फाटक्या शेतकऱ्याशी तुमच्या काँग्रेसचं नातं काय हे अगोदर. आणि म्हणून हे जे वंचितांचं नातं आहे, प्रत्येक वेळी वंचित पुढे आणायचे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने हा कार्यक्रम आयोजित केलाय. ग्रंथकार सभेला लिहिलेलं पत्र जे महात्मा फुलेंनी आहे त्याच्यामध्ये जगण्याचं तत्वज्ञान किंवा जीवनाचा अर्थ सांगणारं साहित्य तुम्ही निर्माण करणार आहात का, हा प्रश्न महात्मा फुले तेव्हाच्या साहित्यिकांना विचारतात की जो आजच्या साहित्यिकांना सुद्धा विचारावा लागेल. आणि आज 100वा साहित्य संमेलन सुद्धा फुलेंच्या त्याच शहरामध्ये होतं आणि तोच प्रश्न पुन्हा एकदा विचारावा लागेल याची वस्तुस्थिती. आणि म्हणून शेवटाकडे येताना मला
आजच्या संदर्भातले खुले याच्यावर बोलावं असं वाटतं. आपण भारतीय लोकांनी एक चांगली सोय करून ठेवलेली की आपली कुणाबद्दलच तक्रार नसते. आपण पटकन कोणताही महापुरुष आला की त्याला पहिला हार घालतो, त्याचा देव करून टाकतो आणि एकाच वेळी आपण सगळं करायचं आहे. म्हणजे आपण तीर्थी धोंडा पाणी म्हणणाऱ्या तुकाराम नामदेव ज्ञानेश्वरांच्याही पायाला हात लावायला तयार आहे आणि त्याच कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारायला पण आपणच आहोत. मूर्तीपूजेवर किंवा सगळ्या गोष्टींवर टीका करणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या बद्दल ज्ञानेश्वरी वाचणारे पण आपण आहे आणि मूर्तीपूजा करणारे पण आपणच आहोत. म्हणजे आपलं भारतीय समाजाचं जे ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता आहे ना, की आपण सगळे महापुरुष खिशात टाक एकाच वेळी खिशात टाकून पुन्हा त्या विसंगती आपल्याला खटकत नाही स्वतःला. आणि म्हणून विवेकानंदांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे की हिंदू धर्मासारखा उदार धर्म नाही आणि हिंदूंच्या सारखे अनुदार लोक नाहीत, असं एकदा विवेकानंद म्हणतात. तर तसं आपल्यामध्ये एक ती विसंगती अशी इन बिल्ट आहे आपल्याकडे की कुठलाही महापुरुष द्या, आम्ही तो गिळून दाखवतो. मला असं वाटतं की महात्मा फुलेंच्या बद्दल आज काय करायला पाहिजे. आपण शिवाजी महाराजांचा देव करून दाखवला, आपण बाबासाहेबांचा देव करून दाखवला, बाबासाहेबांची आरती पण कुठेतरी काल झाली, आपण सोशल मीडियावर बघतोय. काय अर्थ आहे का जो महापुरुष आपल्याला सांगतोय की बाबा तुम्ही या गोष्टी करू नका. पण आपण महापुरुषांचा पराभव नावाचा धडा होता आपल्या पुस्तकामध्ये, बरोबर आहे का. तर त्या प्रकारचे पराभव करायला आपण जपलेलो आहोत. माझा प्रश्न हा आहे की महात्मा फुलेंना किंवा हार घालून आपली जबाबदारी संपणार आहे. आज 200वी जयंती साजरी करताना किमान या वर्षामध्ये महात्मा फुलेंनी ज्या ज्या विषयावर काम केलं ते विषय आपण व्यक्तिगत आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यात पुढे नेणार आहे. नंबर 1, शिक्षण. आज ज्या महात्मा फुलेंनी गरिबांच्या शिक्षणाबद्दलची चर्चा केली, ते गरिबांचं शिक्षण आज कुठे? मी आपल्याला काही आकडेवारी वाचून दाखवतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सायमन कमिशनला निवेदन दिलं, त्या सायमन कमिशनला दिलेल्या निवेदनामध्ये, म्हणजे बाबासाहेबांनी ते निवेदन कधी दिले? 1925 नंतर दिले, म्हणून 1927. म्हणजे महात्मा फुलेंच्या नंतर किती वर्षांनी? 1882 आणि नंतर 27, म्हणजे जवळजवळ 45 वर्षांनी. ही 45 वर्षानंतरची आकडेवारी आहे. म्हणजे त्याच्या आधीचं चित्र काय असेल? बाबासाहेब असं लिहितात की प्राथमिक शिक्षणामध्ये जर 1000 मुलं शिकलेली असतील तर त्यामध्ये दलितांची फक्त 18 मुलं आहेत. माध्यमिक शिक्षणामध्ये जर 1,00,000 मुलं शिकलेली असतील तर त्या माध्यमिक शिक्षणात आमच्या दलितांची फक्त 14 मुलं आहेत. आणि बाबासाहेब पुढे असं म्हणतात की उच्च शिक्षणात जर या देशामध्ये 2,00,000 मुलं असतील तर 2,00,000मध्ये 18 मुलं ही दलितांची आहेत. आणि बाबासाहेब पुढे असं म्हणतात की आज फक्त 12 आणे खर्च शासन एका मुलाच्या शिक्षणावर करते, त्याच वेळी दर मानशी 2.5 रुपये तुम्ही आबकारी करातून कमवताय, म्हणजे दारूमधून. तर बाबासाहेबांनी सायमन कमिशन असं म्हटलं होतं की ते 2.5 रुपये तुम्ही या गरीब मुलांसाठी खर्च दर मानशी केले पाहिजे, असं महात्मा आंबेडकरांचा मुद्दा होता. बाबासाहेबांनीच महात्मा फुलेंचा मुद्दा वेगळ्या पद्धतीने पुढे नेला, हे आपल्या सगळ्यांना माहिती. आज काय परिस्थिती शिक्षणावरच्या खर्चाची? आज 6% शिक्षणावर खर्च करा हे वाक्य इतकं गुळगुळीत झालंय की ते पाठ करता करता पिढ्या गेल्या अक्षरशः. म्हणजे 1966चा कोठारी आयोग त्यांनी म्हटलं होतं की काय म्हटलं होतं? शिक्षणावर 6% खर्च करा. 2020ला जो NEP आला त्या NEPने पण परत तेच म्हटलं, 6% शिक्षणावर खर्च करा. म्हणजे हे काय झेरॉक्स आहे का? शिक्षणाचे आयोग म्हणजे झेरॉक्स आहे का? मागच्या आयोगाची झेरॉक्स पुढे काढायची. 6% शिक्षण सोडा, आज आपण 2014 साली जो शिक्षणावर खर्च करत होतो त्याच्या सुद्धा मागे आलेलं आहे. आज 3.2, 3.8 अशा प्रकारचे आकडे आहेत. आपण जर ते पाहिले शिक्षणावरच्या खर्चाचे आकडे, आणि पुन्हा तो खर्च योग्य ठिकाणी होतो का, हा तर परत वेगळाच प्रश्न. म्हणजे ज्या प्रकारच्या पॅटर्नवर खर्च केले जातात, पुस्तकांवर खर्च केले जातात, ज्या प्रकारच्या प्रशिक्षणांवर केले जातात, भ्रष्टाचार होतात, तो तर परत वेगळाच प्रश्न. पण 3%च्या पुढे सुद्धा आपण जर जात नसू तर महात्मा फुलेंचं कशाला सरकारने जयंती साजरी करायला पाहिजे? मला सांगा, कशाला तो GR काढायचा की महात्मा फुलेंची साय आहे? अरे तुम्ही फक्त 6%चा GR काढा ना, झाली महात्मा फुलेंची शताब्दी साजरी.
आज विनाअनुदानित शाळा असेल, हे असेल, आपले सगळे विनाअनुदानित बांधवांचे प्रश्न असतील. आज तुम्ही साधा अनुदान देऊ शकत नाही, तुम्ही रात्रशाळा नीट चालू शकत नाही. महात्मा फुलेंनी त्या काळात रात्रशाळा काढल्या. हा झाला खर्चाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, दलितांची खरंच मुलं आली का शाळेमध्ये? जे बाबासाहेबांनी सायमन कमिशनला सांगितलं किंवा महात्मा फुलेंनी हंटर कमिशनला सांगितलं, शालाबाई मुलांवर आम्ही सगळ्यांनी काम केलं, डीपीपी पासून सगळ्यांनी, वो आली का मुलं? आजही मी जबाबदारीने सांगतो की आदिवासींच्या शिक्षणाचा गळतीचा दर आजही 70% पेक्षा जास्त. कुणाची मुलं आहेत ती? या बजेटच्या आदल्या दिवशी जे डॉक्युमेंट सरकार प्रसिद्ध करतं, आर्थिक पाहणी जी असते, ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आर्थिक पाहणी यावर्षी मी वाचली. त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलंय बजेटच्या आदल्या दिवशी, जी 28 फेब्रुवारीला प्रसिद्ध होते, की आजही या देशामध्ये 2 कोटी मुलं शाळेच्या बाहेर आहेत. हे मी सांगत नाही, भारत सरकारच्या प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणीमधला आकडा आहे. 2 कोटी. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 9 साली आला आणि 17 वर्षानंतर जर भारत सरकार स्वतः सांगत असेल 2 कोटी मुलं शाळेबाहेर आहेत, सरकारच्या आकडेवारीला नेहमी 2 किंवा 5 गुणायचं असतं, म्हणजे किमान 5 ते 10 कोटी मुलं आज शाळेबाहेर. कसला बकवास करतोय? त्या 2 कोटीमध्ये कुलकर्णी आडनावाचा मुलगा नसणार. त्या 2 कोटी मुलांमध्ये दलित असणार, आदिवासी असणार, भटके असणार, मुसलमान असणार, हेच असणार आहेत. तुम्हाला सांग, शेतमजूर असणार. कुणासाठी शिक्षण आहे? एका विशिष्ट वर्गाच्या पोरांनी IIT मध्ये जायचं आणि उरलेल्यांनी ITI मध्ये शिकवायचं. IIT विरुद्ध ITI हे आमच्या भारतीय शिक्षण व्यवस्थेचं वर्णन. आणि म्हणून हा बकवास जो आपण समानतेचा करतो, शिक्षणाच्या समानतेचा, याला चॅलेंज या वर्षात आम्ही करणार आहोत का? हा मला महत्त्वाचा आहे. आम्ही शिकवणार आहोत का गोरगरिबांची पोरं? मी काल कन्नडला पहिलं भाषण या महात्मा फुलेंच्या बद्दल दिलं. तिथल्या मी सगळ्या प्राध्यापकांनी, या सगळ्या लोकांना म्हटलं की करणार आहात का तुम्ही हा कार्यक्रम? ऊसतोडी कामगार या कन्नडमधून मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी जातात, शिकवणार आहात का त्यांची मुलं तुम्ही? वीट भट्ट्यांवर जाऊन वीट भट्टीची पोरं शिकतात का याची काळजी करणार आहात का? जाणार आहात का पारधी बेड्यावर तुम्ही? जाणार आहात का भटके विमुक्तांच्या पालावर? जाणार आहात का दलितांच्या वस्त्यांवर, झोपडपट्ट्यांमध्ये जाणार आहात का? गळती होऊ देणार नाही या तालुक्यातलं एकही मूल, असा संकल्प करणार आहात का तुम्ही? पदवी घेतल्याशिवाय मुलीचं लग्न होऊ देणार नाही, याच्याबद्दल गावागावात जाऊन करणार आहात का प्रबोधन तुम्ही? ते म्हणजे महात्मा फुलेंची जयंती. हार म्हणजे महात्मा फुलेंची जयंती नाही. मी तेच शब्द आज नांदेडमध्ये वापरतो की आपण करणार आहोत का याच्यासाठी काही? ऊसतोडी कामगारांच्या बद्दल आपण काय करणार आहोत का? दरवर्षी पिढ्याना पिढ्या त्या चरकामध्ये जात आहेत, वीट भट्टीवर पोरं जात आहेत. काय करतोय आपण त्याचे? भटके विमुक्ताची इतकी मोठी संख्या आहे जिल्ह्यामध्ये, काय शिकतायत त्यांची पोरं? पारध्यांचं काय करायचं? एखादा पारधी मारल्यानंतर आपल्याला पारध्यांचा प्रश्न लक्षात येतो. शिकतायत का दलितांची? काल डीजे लावून आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका निघाल्या. बघा ना तुम्ही दलित वस्त्यांमधलं, नांदेड मधलं चित्र पहा. ड्रॉपआउटचं प्रमाण काय? मी माझ्या गावच्या झोपडपट्टीमध्ये जाऊन एकदा प्रत्येक घरात दारूने किती मुलं मेलेली, तरुण मुलं, याची संख्या काढली होती. 398 कुटुंबामध्ये 23 पोरं दारूने मेले होते, तरुण मुलं, 23 पोरं. हे चित्र तुम्हाला नांदेड मध्ये दिसत. कुठतरी 8वीला शाळा सोडली, 9वीला शाळा सोडली, सेंटरिंगच्या कामाला जातो, पैसे हातात आले म्हणून भारीचा मोबाईल घेतो, दारू प्यायला लागतो, तरुण वयात मरून जातो. हे चित्र आहे झोपडपट्ट्यांमध्ये. कुणाची मुलं आहेत ती? कोण राहते झोपडपट्ट्यांमध्ये? म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत आपण इश्यू ऍड्रेस करत नाही, जसं महात्मा फुलेंनी केलं की ते सार्वत्रिक शिक्षणावरही बोलले आणि स्वतःच्या घराशेजारी वसतिगृह सुद्धा काढले. थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली, जे इंग्लिशमध्ये म्हणतात. विचार मोठा करा, पण कृती करा ना काहीतरी. मोलकर्णीच्या पोराची तरी काळजी करतो का आपण? मोलकर्णीच्या पोरं शाळेत जातात का? गेटवरच्या वॉचमॅनचे उत्तर प्रदेश मधले पोरं, त्याची काय परिस्थिती आहे हे आपण बघतोय का? ड्रायव्हर, माझी आजूबाजूचे लोक, यांचं बघतोय का आपण? रिक्षावाल्याशी आपण बोलतोय का तुझं पोरं जातं का शाळेला? आणि हे संवेदना जोपर्यंत आपल्यात येत नाही ना, तोपर्यंत हंटर कमिशन होईल, सायमन कमिशन येईल, अजून एखादं कमिशन येईल आणि महात्मा फुलेंची 300वी जयंती पण आहे देशात साजरी होईल. त्याला काही अर्थ नाही. तिसरा मुद्दा, मुलींच्या शिक्षणाबद्दल. आज बालविवाह माझं पुस्तक एक 7-8 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झालं. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की
मराठवाडा कशात पुढे आहे देशामध्ये मला माहित नाही, पण भारतामध्ये सर्वात जास्त बालविवाह होणारे जे 70 जिल्हे आहेत, आय रिपीट, भारतामध्ये सर्वात जास्त बालविवाह होणारे जे 70 जिल्हे आहेत, त्यातले 17 जिल्हे महाराष्ट्रात आहेत आणि त्या 17 मधले 8 जिल्हे मराठवाड्यातले आहेत. म्हणजे सगळे किती भयानक आहे. 10 वर्षापूर्वीच्या आकडेवर सांगतो, परभणी जिल्हा 48%, म्हणजे 2 लग्नातलं 1 लग्न. संभाजीनगर जिल्हा 35%, 3 लग्नातलं 1 लग्न. आज सरकार आज सांगते अधिकृतरित्या की 22% लग्न महाराष्ट्रात बालविवाह आहे. सरकारच्या आकडेवारीमध्ये 10-20% मिळवायचे असतात, मी 33% म्हणतो. 3 लग्नातलं 1 लग्न बालविवाह. आजही महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये 175 वर्षापूर्वी पहिली मुलींची शाळा निघाली, याची आम्ही ढोल पिटतो, त्या महाराष्ट्रामध्ये आजही मुली शिकवायची आपली हिंमत नाही. आणि बालविवाह होणारी मुलगी कोणाची असते? ती शाळेतलीच मुलगी असते, ती थोडीच कॉलेजची मुलगी असते. कारण बालविवाहाचं वय काय महाराष्ट्राचं? 14 ते 16, म्हणजे 8वी ते 10वी. लहान लहान लेकरांचे लग्न होत आहेत आणि आम्ही वाईटपणा घेणार नाही, पंगा घेणार नाही, कशाला कोणाचं शुभ कार्य मोडायचं, कशाला वाईटपणा घ्यायचा, हे करत आपण करतो. महात्मा फुले असं वागले असते तर बोललो असतो का आपण त्यांच्या? पण बालविवाहाच्या प्रश्नावर काम करणं म्हणजे महात्मा फुलेंची जयंती साजरी करणं. या महाराष्ट्रामध्ये जर मुली पदवी झाल्याशिवाय लग्न होणार नाही, असं जोपर्यंत आपण कार्यक्रम बनवत नाही ना, तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. आम्ही आमच्या तालुक्यामध्ये मुलींच्या कंपासवर स्टिकर चिकटवले होते, आमच्या एक स्पार्क नावाच्या संस्थेत. आणि ते स्टिकर एकदम साधं होतं, पदवी घेतल्या बिगर मी लग्नच करणार नाही. सोपं होतं, कारण कंपास उघडली जाते, बंद होते, त्या पोरी ते दिसेल. पदवी घेतल्या बिगर मी लग्नच करणार नाही. गावागावात करण ठराव आपण, हे ऍक्टिव्ह सरपंच आहेत, तरुण मुलं आहेत सगळी, यांनी करावं ना की पदवी घेतल्याशिवाय लग्न करायचे नाही. आमच्या गावचा ठराव, पदवी घेतल्याशिवाय लग्न करायचे नाही, आमच्या गावचा ठराव. 12वीत पोरगी गेली पाहिजे पुढे, 8वीत पोरगी 10वीत गेली पाहिजे, 10वीची पोरगी 12वीत गेली पाहिजे. संपला बालविवाहाचा प्रश्न. पण ही कृती आपल्याला करावी लागेल महात्मा फुलेंची. आणि शेवटचे 2 मुद्दे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याला गांभीर्यानं जे लढतायत त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. कारण शेतकऱ्याचा आसूड हा, महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड म्हटलं, म्हणजे शेतकऱ्याच्या हातात आसूड म्हटलं, पण आज शेतकऱ्यावर आसूड असं आजचं चित्र आहे. सरकार असं म्हणतं की आकडेवारीनुसार 4 लाख आत्महत्या आतापर्यंत झाल्या. पुन्हा सरकारी आकडेवारीत आपल्याला 10% वाढवेल. काय केलं असतं महात्मा फुलेंनी? कल्पना करा बरं, आज महात्मा फुले जिवंत येते, रोज आत्महत्येची बातमी येते. काय केलं असतं महात्मा फुलेंनी? मला सांग. कविता केली असते, त्याच्यावर लेखलेलं असतं, आग ओकली असती महात्मा फुलेंनी. आज आम्ही इतके सरावलोय आणि आम्ही इतके नालायक झालो आहोत की दारू पिला म्हणून आत्महत्या केली, अशा पद्धतीचे निर्लज्जपणे बोलून आम्ही आमच्या मनातल्या संवेदनेवर झाकलो. तुम्ही पहा, मध्यम वर्गाशी बोलून पहा आत्महत्येच्या प्रश्नावर. कसल्या आत्महत्या, काय ते आपल्या काय कशा मिळालं आत्महत्या, ते 2 लाख मिळते आणि 1 लाख मिळते. सुशील कुमार शिंदेची एका इंग्लिश मीडियाच्या पत्रकारांनी मुलाखत घेतली होती मुख्यमंत्री असताना, आणि त्याने असं विचारलं होतं की डू यू थिंक शिंदेजी की 1 लाख रुपये मिळतात म्हणून शेतकरी आत्महत्या करतात असं तुम्हाला वाटतं? शिंदेने नेहमीप्रमाणे ते हसून हसून काहीतरी उत्तर दिलं. पायाची चप्पल काढायला पाहिजे होती प्रश्नाचं उत्तर. 1 लाख रुपये मिळतात म्हणून महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या करतात, इतकं निर्लज्ज बोलण्याचं धाडस जर आमच्या मीडिया आणि या सगळ्यांचं जर होत असेल तर आपण किती अवनत झालेलो आहोत, किती खाली आलेलो आहोत. आणि म्हणून मला प्रांजळपणे वाटतं की या शेतकरी प्रश्नाबाबत आपलं आकलन उंचावण्याची गरज आहे, त्यातलं वास्तव समजून घेण्याची गरज आहे आणि त्याच्याबद्दलच्या जे जे लढतायत त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि शेतकऱ्यांच्या संघटितपणाच्या याच्यावर आपलं योगदान देणं, ही मला आजची गरज वाटते. ठीक आहे, तुमचा अभ्यास नसेल, तुमचे ना, पण त्यांच्या पाठीशी उभे राहणं तुम्ही. आज काय शेतकरी संघटनांची अवस्था आहे, आणि म्हणून त्या संघटित प्रयत्नांना बळ देणं, ते साहित्यातून देणं असेल, ते वैचारिक पातळीवर असेल, प्रत्यक्ष योगदानातून असेल, त्यांच्या मोर्चाला जाऊन पाठिंबा देणं असेल, या साऱ्या गोष्टी आपण करण्याची गरज आहे. आणि शेवटून दुसरा मुद्दा, मी ज्या एकल महिलांवर काम करतो त्या कामाला पाठिंबा देणं, ही सुद्धा महात्मा फुलेंना आदरांजली. याचं कारण आम्ही जे काम करतोय ते काम
सावित्रीबाईंचं काम. महात्मा फुलेंनी विधवा महिलांच्या संदर्भामध्ये जे काम केलं, म्हणजे मी जे खरा महात्मा फुलेंकडे खेचला गेलो ते एकल महिलांच्या प्रश्न. पुण्यामध्ये एका बाईनं, तिला मूल झालं आणि आपली इज्जत बचावण्यासाठी तिने ते पोरग मारलं, पहिल्या दिवशीचं पोरग, आणि विहिरीत टाकून दिलं. ते रक्त सगळं वर आलं, तिने त्याचा गळा चिरला होता, टाकलं काहीतरी, तर ते रक्त वर आलं. तिला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आणि अटक करून तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. म्हणजे आपली व्यवस्था कशी बघा, जिने तिला गरोदर केलं त्याला शिक्षा नाही, पण तिने पोरग मारलं तिला मात्र शिक्षा आहे. आणि मग महात्मा फुले अस्वस्थ झाले. त्यांची अस्वस्थता म्हणजे डायरेक्ट कृतीत जाणारी. त्यांनी स्वतःच्या घराबाहेर बोर्ड लावला, निसंशयपणे या आणि बाळंतीण व्हा, मूल न्यायचे असेल तर न्या, नाहीतर इथे ठेवून द्या. पुण्यामध्ये अशा प्रकारचे पोस्टर महात्मा फुलेंनी लावले त्या काळामध्ये. फुलेंना अनैतिक ठरवलं, हा माणूस स्वैराचार पसरवतोय, सरळ सरळ विधवा महिलांनी गरोदर राहावा किंवा अनाचार करा अशा पद्धतीचा प्रचार करतोय, अशी फुलेंवर टीका झाली. फुलेंना ती बाई दिसत होती की जिला जन्मठेप झाली. फुले म्हणाले, अंदमानला बायका पाठवण्याऐवजी त्या जिवंत राहिले पाहिजेत आणि त्यांची मुलंही जिवंत राहिली पाहिजे. कारण त्या काळात बायका मग काहीतरी विषारी वनस्पती खायच्या गर्भपात व्हावा म्हणून, ती पोरं कसतरी जन्माला यायची वगैरे, असं बरंच काय केलं. 36 मुलं सांभाळलेली आहेत महात्मा फुलेंनी. 36. ज्या विधवा बायका त्यांच्याकडे आल्या त्या 36 बायका महात्मा फुलेंनी सांभाळलेल्या आहेत. आणि ज्या यशवंत त्यांनी दत्तक घेतलं, तो यशवंत सुद्धा त्याच पाळणा घरातला विधवा महिलेचा मुलगा होता. आणि ते बोलणं मला योग्य वाटत नाही, पण जरूर सांगितलं पाहिजे, ज्यांना फुलेंवर ब्राह्मण द्वेष म्हणून आरोप करावा असं वाटतो किंवा फुलेंनी ब्राह्मणांवर खूप द्वेष केला, ब्राह्मणांवर खूप टीका केली ज्यांनी म्हणायचे, त्यांनाही सांगितलं पाहिजे की तो ब्राह्मण महिलेचा मुलगा होता. आता फुलेंच्या मनात जर जात असती तर फुलेंनी ब्राह्मणाचा मुलगा दत्तक स्वतःचा वारस केला असता का? पण ज्यांच्या मनात जात आहे ते फुलेंना जातीच्या चौकटीमध्ये बसवतात, दोन्ही बाजूची. म्हणजे माझ्या फेसबुकवरच्या जर कमेंट पाहिल्या तर ते इतक्या भयानक आहेत. म्हणजे आता मी महात्मा फुलेंवर व्याख्यान देण्याचा त्रास व्हायचं काय कारण नाही, तरी त्याच्या खाली कॉमेंट, ब्राह्मणांनी आम्हाला फुले शिकू नये. तर मला ब्राह्मण समजतो किंवा माझ्या प्रयत्नावर ब्राह्मणाची सावली पडू नये असं म्हणणाऱ्या फुलेंच्या काळात हे काय. मी ती PDF तयार केली, त्याच्यावर एका फुलेवादी कार्यकर्त्यांनी काय लिहावं, तर म्हणे, समाजाला नेमका पूर्ण फुले कळू नये, ज्यांना सोयीचा फुले कळावा म्हणून हिरम कुलकर्णींनी ती PDF केली की एवढंच वाचा, महात्मा फुले जास्त समजून घेऊ नका. त्याच्या शेवटी मी 35 पुस्तकांची यादी दिली की वाचा. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की तो जातीवाद एका बाजून नाही, तो दोन्ही बाजूने. तर या विधवा महिलेचं मूल महात्मा फुलेंनी दत्तक घेतलं. आणि फुलेंनी विधवा महिलांच्या संदर्भामध्ये आणखी त्यांचं कॉन्ट्रिब्युशन हे आहे की विधवा पुनर्विवाहाचं जे काम आहे ते महात्मा फुलेंनी पुण्यात पुढे नेलं. पुनर्विवाहाच्या प्रत्येक कार्यक्रमाला फुले राहिले आणि पुनर्विवाहाच्या चळवळीला फुलेंनी गती दिलेली आहे. विधवा प्रथेच्या विरोधात महात्मा फुलेंनी जे लेखन केलंय ते लेखन अत्यंत मोलाचं आहे. वेळेअभावी मी ते जास्त सांगत नाही, पण फुलेंमुळं विधवांचं केशवापन थांबलं, फुलेंमुळं विधवा मुली शिकू लागल्या. आणि त्या काळामध्ये ब्राह्मण विद्वांबाबतच या प्रकारच्या कडक धर्माच्या जास्त सक्ती होती आणि म्हणून ब्राह्मण विद्वांसाठी फुलेंनी जास्त काम केलं हे आपण लक्षात घेतलं. आणि म्हणून त्या एकल महिलांसाठी आम्ही काम करतो. दुर्दैवानं आज काहीच बदल झाला नाही. आजही एकल महिलांची स्थिती किती भयानक आहे याच्याबद्दल मी स्वतंत्र एक तास बोलू शकेल, पण तो मोह मी आवडतो. पण आजही मी तुम्हाला आकडेवारीत सांगतो की आजही महाराष्ट्रामध्ये 75 लाख एकल महिला आहेत. 2011च्या जनगणनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 54 लाख एकल महिला आहेत. ती संख्या 15 वर्षामध्ये किमान 20 लाखांनी वाढली असेल, कारण मध्ये कोरोना येऊन गेलाय. तेव्हा 75 लाख एकल महिला आहेत. 11च्या जनगणनेमध्ये 7,30,00,000 एकल महिला भारतामध्ये होत्या. आज त्यांची संख्या किमान 10 ते 12 कोटी झाली असेल. पण आजही यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन दूर झालेला नाही. एकल महिलेच्या बद्दल परंपरा तशाच आहेत. म्हणजे मला नागपूरमध्ये मे मध्यंतरी एकल महिलांची मीटिंग घेतली. एक बाई मला सांगत होती की माझ्या पुतण्याचं लग्न होतं, ती विधवा होती. ती म्हटली मी कौतुकाने त्या पुतण्याच्या गाडीमध्ये बसले
तर माझ्या जावेनं फोन करून ती गाडी थांबवली आणि तिला म्हणे अगं आमच्या गाडीत येतो, आपण बायका बायका एकत्र बसू. ती म्हणाली, मी नंतर माहिती घेतली तर ती त्या गाडीत आधी असं म्हटली होती की भैया माझं पोरगं लग्नाला चाललं नाही, विधवा रान माझ्या त्या याच्यात बसली, गाडीला अपघात झाला तर काय भावात पडेल, तिला आपण आपल्या गाडीत बोलवलं. आता हे बहुजन समाजातल्या लग्नातला प्रसंग जर एक बाई सांगत असेल ते विष किती खोल पोहोचते. विधवा महिलांकडे बघायचा आजही जो दृष्टिकोन आहे, म्हणून आम्ही असा कार्यक्रम घेतो की गणपतीची आरती आम्ही एकल महिलेच्या हस्ते करतो, झेंडावंदनाचा कार्यक्रम एकल महिलांच्या हस्ते व्हावा असा आम्ही प्रयत्न करतो. तर परंपरांमध्ये आजही औक्षण करू देत नाही एकल महिलेला, विधवा महिलेला करू देत नाही. तर या सगळ्या परंपरा आपल्याला बदलाव्या लागतील, आपल्याला मोडाव्या लागतील, हा मला महत्वाचा वाटतो. आणि खरंच शेवटचा मुद्दा, म्हणजे खरंच का म्हटलं कारण परत मुद्दे वाढतात. तक्रार माझी फक्त एक करून मी मुद्दा थांबवतो. महात्मा फुलेंचं वाक्य वाचून दाखवतो, माझ्या मनाचं नाही. ते असं म्हणतात की शिकलेल्या लोकांनी त्यांच्यापर्यंत आमच्यापैकी विद्वान सद्गुरू असताना आपल्या लोकांच्या आणि देशाची सुधारणा करणे आहे, तरी कृत्रिम लोकांची भीती न धरता मनाचा दृढनिश्चय करून सत्यास अनुकरण करण्यास मागे घेऊ नये. शिकलेल्या लोकांनी त्यांच्यापर्यंत स्वतःला मिळालेल्या प्रकाशाचे निदान काही किरण तरी पोहोचवावे चे कर्तव्य पार पाडले पाहिजे. शिक्षणाचा लाभ झालेल्या प्रत्येक शूद्र बांधवाचे हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या बांधवांच्या सत्यस्थितीचे चित्र सरकारपुढे मांडण्याची कोशिश करून ब्राह्मणी दास्यातून आपली सुटका व्हावी म्हणून यथाशक्ती झटली पाहिजे. शेतकऱ्यांची 7.5 तुटपुंजी विद्वान मुले, बघा शब्द, शेतकऱ्यांची 7.5 तुटपुंजी विद्वान मुले आपल्या इतर अज्ञानी शेतकरी जात बांधवांचा सत्यानाश सरकारी ब्राह्मण कामगार कसा करतात तो सर्व बाहेर उघडकीस आणून सरकारचे कानावर घालण्याविषयी मात्र त्यांची गच्च दात खीळ बसून उलटे ब्राह्मणांच्या जीवलक साधू सोबती बनवून त्यांनी उपस्थित केलेल्या सभांनी त्याबरोबर सरकारच्या नावाने निरर्थक शिमगा करू लागतात. आणि इथं मला माझं भाषण संपवायचंय की शिकलेल्या माणसांकडून महात्मा फुलेंची जी अपेक्षा होती, जी बाबासाहेबांची अपेक्षा होती, त्याला आज शिकलेला बहुजन वर्ग पात्र आहे का? माझी तक्रार ही आहे. फुले असं म्हटले होते की या देशातले ब्राह्मण शिक्षक हटवा आणि शेतकऱ्याची पोरं शिक्षक करा, कारण शेतकऱ्याची पोरं शेतकऱ्याची दुःख लवकर करतील आणि म्हणून ब्राह्मण शिक्षक हटवले पाहिजे. फुल्यांचं आपण निम्मच ऐकलं. आज या राज्याच्या शिक्षण मंत्र्यापासून तर प्राथमिक शिक्षकापर्यंत आपण बहुसंख्य बहुजन आणले, अधिकाऱ्यांमध्ये बहुजन आले. पण माझी तक्रार ही आहे की मग खरंच गोरगरिबांचं दुःख त्यांनी समजून घेतलं. माझी तक्रार ही आहे की जे बहुजनातून शिकले त्यांचे परत नवे ब्राह्मण तयार झाले. आणि म्हणून आज दलित ब्राह्मण आहेत, आदिवासी ब्राह्मण आहेत, भटके ब्राह्मण आहेत, मुस्लिम ब्राह्मण आहेत, मराठा ब्राह्मण आहेत, प्रत्येक जातीतून ब्राह्मण तयार झाले. ही जी चेन रिॲक्शन आहे ही कशी तोडायची ह्याच आव्हान. ब्राह्मणांना शिवाय देऊन झाले आपल्या, त्यांचं मूल्यमापन आहे करून झालं, पण बहुजनांचं जे ब्राह्मणीकरण झालं याचं काय करायचं हा मला पडलेला प्रश्न. आज काय कॉन्ट्रीब्युशन आहे बहुजन समाजातून आलेल्या सुशिक्षितांचं, काय कॉन्ट्रीब्युशन? आज 44 कोटी मध्यमवर्ग आहे महाराष्ट्र देशामध्ये, 44 कोटी आहे तुमचं नातं. एक बाबासाहेब आंबेडकर दलितांमधून पुढे आले, त्यांना अशक्य होतं का दिल्लीच्या पुढे यायची गरज नव्हती, तिथंच त्यांचं बॅरिस्टर असल्यामुळे लाखो करोडो रुपये तेव्हाच कमवले असते. महात्मा फुले हा तर इतका भारी उद्योजक होता, ते मी वेळाभावी सांगितलं नाही की टाटा आणि महात्मा फुले यांचं बॅलन्स शीट एकदा चेक झालं होतं तर महात्मा फुलेंना जास्त पैसे मिळाले. महात्मा फुलेंच्या कंपनीत टाटापेक्षा श्रीमंत महात्मा फुले. म्हणजे सगळे बाकीचे उद्योग न करता महात्मा फुलेंनी फक्त उद्योगाने उद्योग केला असता तर आज जसे आपण बिल गेट्स वगैरे नावं घेतो तशी नावं त्या काळात महात्मा फुलेंचं झालं असतं. पण मृत्यूच्या वेळी या माणसाकडे पैसे सुद्धा नव्हते. शेवटच्या आजारपणामध्ये सगळी संपत्ती समाजासाठी उधळून दिली. सयाजीराव गायकवाडांनी पैसे पाठवले आणि त्याच्यानंतर सावित्रीबाईंचा उदरनिर्वाह झाला. घर गेलेले, नंतर महात्मा फुलेंचा जो घर आहे ते नंतर विकावं लागले. अरे कुणाचा वारसा सांगताय तुम्ही? दलितांमधून शिकून पुढे आलेला जर पुन्हा मागे वळून आपल्या दलित वस्तीकडे जाणार नसेल तर काय करायचं ते शिक्षण? भटक्यांच्या पालावर जो शिकून आला, जो पदवीधर झाला, तो जर पुन्हा आपल्या पालावर जाणारच नसेल तर मग तू कशाला शिकला बाबा? हे सगळ्या जातींना विचारावं लागेल तुम्हाला. जाती सोडा, ते भावाकडे तरी बघतायत का? शेतामधल्या भावाकडे तरी बघतायत?
पूर्वी मराठवाड्यामध्ये मला आठवतं की तालुक्याच्या गावी आणि जिल्ह्याच्या गावी जो नोकरदार राहायचा तो शेतातल्या भावाचं पोरग सांभाळायला आणायचा, त्याला शिकवायचा, त्याच्या पोरीच्या लग्नामध्ये हा पैसे घालायचा आणि शेतातल्या भांडवल सुद्धा हा नोकरीवाला भाऊ द्यायचा. आज हा आणि याची बायको गाडी घेतल्यानंतर शेताकडे फक्त एवढ्यासाठी जातात की खर्च त्याने दिला तो बरोबर आहे का, 4 पोते सांगितले खरंच 4 झाले का 6 झाले एवढंच फक्त तपासायचं. समाज सोडा तो भावाकडे आज लक्ष द्यायला तयार नाही. हे जे बहुजनांचं ब्राह्मणीकरण आहे ना ते अति मला वेदनादायक वाटतं. माझी स्वतःची काही नुकसान नाही, मी त्यातला नाही, पण बहुजनांचं नेतृत्व जर बहुजनातून पुढे आलेले जर करणारच नसेल आणि बहुजनातून पुढे आलेल्यांचं मॉडेल पुन्हा जर ब्राह्मणी मध्यमवर्ग असेल तर हे चक्र तुटणार कसं? पुन्हा पुन्हा महात्मा फुले जन्माला घालायचे का, पुन्हा पुन्हा आंबेडकर जन्माला घालायचे का, आणि त्यांनी तेवढंच काम करायचं का? आणि म्हणून मला असं वाटतं की आता बहुजनातल्या सुशिक्षित वर्गानं त्यांच्या भौतिक आकांक्षांना मर्यादा घालून आपल्या जातीतलं काम करा. चला जातीवादी व्हा, माझं काय म्हणणं नाही. माझ्यांनी फक्त माझ्यांचंच बघावं, तुमच्या जातीतल्या गरीब मुलांचं बघा, तुमची अस्मिता आहे ना तेवढंच बघा, पण नाही ना करत आपण. आणि म्हणून मला असं वाटतं की हे ब्राह्मणीकरण कसं तोडायचं आणि हा जो सुशिक्षित वर्ग या कर्मकांडाच्या नादी लागलाय याच्या ब्रेन वॉशिंग करून यांना पुन्हा एकदा यांच्यामधलं विद्रोही भान कसं जागा करायचं हा खरा आजचा प्रश्न आहे. आणि फुलेंची द्विजन्म शताब्दी साजरी करताना वर्षभर जर आपण असे जातीतल्या शिकलेल्यांचे गट तयार करून त्यांना जर मागं फिरू शकलो नाही तर मग मात्र या व्यवस्थेला कुणीही वाचवणार नाही. फुलेंचा जन्म झाला त्याच्या आदल्या दिवशी शनिवार वाडा झाला अशी नोंद आहे, पण फुलेंच्या या द्विजन्म शताब्दीमध्ये जर पुन्हा एकदा हे जातीय वास्तव जर परत वाढत गेलं तर आज फक्त जात तुम्हाला छळायला बसलेली नाहीये तर धनशक्ती सुद्धा तुम्हाला छळायला बसलेली आहे. मग मात्र वंचितांना कुणीच वाचवणार नाही आणि मग महात्मा फुलेंच्या पुढच्या जन्माची वाट पाहण्याशिवाय आपल्याला पर्याय उरणार नाही. इतकं बोलून थांबतो. धन्यवाद. आदरणीय हिरंब कुलकर्णी सरांनी जे फुले आपल्याला सांगितले त्यामुळे आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये एक चिंतन चालू आहे. त्या चिंतनाला कुठेच न थांबवता मी त्यांच्या भाषणावर कुठलंही भाषण न करता फक्त कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सर्व मान्यवर आणि हिरंब सर विशेषतः मला मुद्दाम तुम्हाला सांगायला पाहिजे जे IIB म्हणून आहे, जे बॅनर आपण घेतले, जी जागा आहे, दुसऱ्यांदा इथे बोलत आहात, त्याचा फाउंडर फुल्यांचा वारसा सांगणारा माणूस. जरी इथं चकचकीत इमारतीमध्ये हे सगळं घडत असलं तरी तो अंधारात राहून कुठेतरी हा फुल्यांचा वारसा तो चालवतो माणूस. वंचितांसाठी तो पाठीमागे ढाल बनून उभा आहे. गणेश चौगुले हे त्या माणसाचं नाव. मला ती जाणीव झाली की तुम्ही काय करणार आहात, नुसतेच फुले ऐकणार आहात अशी माणसं आहेत. माझा मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा नांदेड आणि आमचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य माननीय फुलारी सर या दोघांनी मान्यता दिल्यामुळं हे सगळं साकार होऊ शकलं. संयोजकाला नेहमीच भीती असते श्रोते बोलवायची, पण यावेळेस फारसं काही गरज पडली नाही.